सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। संभाजीनगर बजाजनगर येथील श्रीकृष्ण मंदिर ट्रस्ट व सर्वज्ञ सेवा वासनिक मंडळ शाखेच्या वतीनं घेतात असलेल्या या सत्संगाचा आज चौथा दिवस आहे, पहिलं सत्र आहे। परमेश्वराने सर्वज्ञ श्रीचक्र प्रभूंनी अनादीचे व नित्य चार पदार्थ सांगितले, जीव, देवता, प्रपंच व परमेश्वर। याचं कार्यकारण स्वरूप लक्षण या अनुषंगाने आपण चिंतन करत आहोत। देवता वर्ग बघत असताना देवता किती, त्याचे थोवे किती, त्याचे गट किती, त्याची स्वरूप मर्यादा, त्यांचे पंचप्रकार हे आपण बघितलं। आणि हे बघितल्यानंतर आपण देवतेच्या दोषाकडे म्हणजे नकारात्मक ज्या बाजू आहे, जीवाला ज्या घातक आहे, त्या अनुषंगाने आपण चिंतन करत आहोत। खरं म्हणजे धार्मिकता करत असताना धर्माच्या अभ्यासाची का गरज पडावी? अभ्यास का करावा धर्माचा? धर्माचा अभ्यास करण्याचा उद्देश एकच आहे, परमेश्वराने ज्ञानमोचक सांगितलं आणि ज्ञानाशिवाय भौतिक जगामध्ये सुद्धा आपल्याला काही भेटत नाही। धर्माचा ज्यावेळेस आपण अभ्यास करतो, ज्ञान घेतो, चिंतन करतो, त्यावेळेस ह्या जीवाला जगावं कसं हे समजतं, म्हणजे लाईफस्टाईल। ह्या जगत असताना कर्तव्याच्या भावनेतून काय करावं, काय नाही करावं, आत्मक भाव कुठं ठेवावा, कुठं नाही ठेवावा हे कळतं। हे कळत असताना आपला जीवन प्रवास आपल्याला अधोरेखित करता येतो आणि हा जीवन प्रवास अधोरेखित करत असताना कोणत्या रस्त्याने जावं, कोणत्या रस्त्याने जात असताना कुठं थांबावं, थांबत असताना काय करावं, काय नाही करावं याची जाणीव आपल्याला धर्मतत्वज्ञान करून देत असतं। कोणत्या थांब्यावरती थांबावं आणि किती थांबावं याची जाणीव आपल्याला धर्मतत्वज्ञान करून देत असतं। कारण जीवन जगत असताना आपण वाहत जातो, काय करायचं हे कन्फ्युजन आपल्या मनात संभ्रमावस्थेत राहत असतं, वेळ निघून जाते आणि ती कधीही आपल्याला पकडता येत नाही। परंतु धर्मतत्वज्ञान आपल्याला ती वेळेची आठवण करून देत असतं। ज्याप्रमाणे आपल्याला रात्री झोपायचं आहे, झोपल्यानंतर सकाळी उठायचं आहे, पण आपण काय करतो, माध्यम काय वापरतो, अलाराम लावतो आपण। तसं धर्मतत्वज्ञान, धर्मज्ञान हे आपल्या जीवनाचा अलाराम आहे। ते शिकवतं आपल्याला, प्रत्येक गोष्ट शिकवतं, जीवन जगण्यापासून, जीवन प्रवासापासून, कुठं थांबावं, किती थांबावं, कसं थांबावं, कोणाजवळ यावं, कोणाजवळ जावं हे सांगतो। आणि हे सांगत असताना आपल्या प्रवृत्तीमध्ये, आपल्या विचारामध्ये, आपल्या बुद्धीमध्ये, आपल्या चित्तामध्ये जी स्वस्थता आहे, जे समाधान आहे, ते धर्मतत्वज्ञानाने निर्माण होत असते। तुम्ही धार्मिकता करताय आणि धार्मिकता करत असताना जर हे थांबे तुम्हाला कळाले नाही, कुठं थांबायचं हे समजलं नाही, लक्षात आलं नाही, किंवा तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या विचारामध्ये, तुमच्या बुद्धीमध्ये जर समाधान हा विषय येत नसेल, आला नसेल, तर तुम्ही धार्मिकच नाही। फक्त धार्मिकतेचं आपण सोंग घेतलेलं आहे आणि ते सोंग पण कशासाठी आहे? भौतिक सुख मिळावेत, भौतिक सुख प्राप्त व्हावेत। दृष्टपर आपण अपेक्षेने आपण ती धार्मिकता करतोय, लोक करतात, आपण करतो, लोक भीतीने करतात, आपल्या मनातही भीती आहे, एक मॉब सायकोलॉजी आहे। परंतु परमेश्वर या सृष्टीमध्ये अवतार घेतात हा सिद्धांत आहे। परमेश्वर अवतार घेतात, सृष्टीमध्ये परमेश्वर अवतरती हा सिद्धांत आहे। आणि ते अवतार घेण्याचा उद्देश काय आहे की या जीवाला जीवाची जीवन प्रणाली समजून सांगून त्याला त्याच्या जीवनाची ओळख, त्याच्या जीवनाची किंमत आणि जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर याचं कार्यकारण स्वरूप लक्षण सांगून त्याला त्यातून बाहेर काढणं। कारण भ्रम झालेला आहे, आपल्याला भ्रम झालेला आहे। आपल्याला असं वाटतं आपण चालतच राहणार आहे, आपण जगतच राहणार आहे, आपण जीवनाचा आस्वाद घेतच राहणार आहे। परंतु निसर्ग आपल्याला रिटायर करत असतो, निसर्ग आपल्याला थांबवायला लावत असतो, निसर्ग आपल्याला समाधान प्राप्त करायला लावत असतो। आपण जरी समाधानी नाही झालो तरी आपल्या घरातले आपले जे फोटो आहे ना, ते जास्त काळ राहते नाही,
तुमच्या घरात आता गेल्यानंतर कोणाचे फोटो आहे बघा, तुमच्या आईवडिलांचे आहे का? आहे का नाही? काढून टाकले. आजोबा आजोबांचा तर विषयच राहिला नाही. तसंच आपलं होणार आहे. जे मागचं असतं ना तेच पुढं चालत राहतं. बदल काहीच नसतं. पण आपण भ्रम निर्माण केलेला आहे की नाही आमचं काहीतरी वेगळं आहे. वेगळं काहीच नसतं. जीव इथून तिथून सारखाच, जीवन प्रणाली इथून तिथून सारखीच. म्हणून धर्म आपल्याला भानावर आणत असतं, ठिकाणावर आणत असतं. आणि म्हणून धर्म तत्त्वज्ञानाचा अभ्यास आपण केला पाहिजे. अभ्यास आपण म्हणतो अभ्यास करा. का करायचा अभ्यास? कशासाठी करायचा? देव तर कळाला आहे, परमेश्वर कळाला आहे. नामं भेटले, ते नामं आम्ही स्मरण करतोय, कुठंतरी स्थानावर जातोय, क्रिया करतोय, सत्संग घेतोय. कशासाठी अभ्यास करायचा? अभ्यास आपल्याला ठिकाणावर आणत असतो, आपला ठिकाणा पण दाखवत असतो. आणि ह्या ठिकाणा अभ्यासातून समजून उमजून जर घेतलं तर आपल्याला आपल्या जीवनाचं जे आखीव रेखीवपणा आहे, जी रचना आहे, ती अधिक सुंदर करता येतं. म्हणून मी सांगत असतो धर्म म्हणजे काही धार्मिकता नाही आहे. धर्म म्हणजे काही कर्मकांड नाही, विधी नाही, मंदिरात जाणं, पूजा अर्चा करणं ही धार्मिकता नाही आहे. धार्मिकतेचा हा एक भाग आहे, धर्माचा एक भाग आहे, एक पार्ट आहे. धर्म तुम्हाला जीवन जगण्याची एक रीत आहे, जीवन सुंदर करण्यासाठी दिलेलं एक परमेश्वराने सुंदर असं साधन आहे. तुमचं जीवन सुंदर आहे का? तर तुम्ही मानव जन्मात आलेले आहात, तुम्ही भारतात जन्माला आले आहात, तुम्ही परमेश्वराच्या ह्या धर्मात बोध दातृत्व करून परमेश्वराने तुमच्या जीवनाला एक वेगळं किंमत निर्माण केलेली आहे. पण ते अधिक सुंदर करण्याचं हे साधन म्हणजे धर्म. आणि या साधनातले हे 4 जे परमेश्वराने नित्य व अनादीचे पदार्थ सांगितले ते ज्ञान आहे. आणि ह्या ज्ञानामध्येच जर आपण गेलो नाही तर यातच आपण भ्रमात पडतो. जीवाच्या भ्रमात आहे, देवतेच्या भ्रमात आहे. कारण देवतेचं कार्य आहे, आपण आता बघतोय देवतेचं कार्य. देव पण कार्य करते, त्याची देवता त्याच्या पद्धतीनं काम करते. जसं परमेश्वर अवतार घेतात, अवतार घेऊन काय करतात? स्वतःची ओळख देतात, भक्ती का करावी, कशासाठी करावी, सृष्टी का निर्माण केली, कोणी निर्माण केली, सर्व सांगतात आणि स्वतःच्या भक्तीला लावतात ना. परमेश्वर बोध देतात याचा अर्थ काय? स्वतःच्या भक्तीला लावतात. त्याच्या हितासाठी आहे, त्याच्या भल्यासाठी आहे. परंतु परमेश्वर जर अवतारच घेतला नसता, परमेश्वर आलेच नसते, सांगितलंच नसतं, तर परमेश्वराच्या भक्तीला कोण लागलं असतं? कोणीच लागलं नसतं. म्हणून परमेश्वर अवतार घेतात आणि अवतार घेण्याचा उद्देश हाच असतो का परमेश्वराच्या भक्तीला या जीवाला लावणं, स्वतःची ओळख करून देणं आणि त्या जीवाचं भलं करणं. तसं देवतासुद्धा कार्य करते. अव्यक्त स्वरूपातून ब्रह्मांडास्तामध्ये येऊन विग्रहाच्या माध्यमातून ते पण कार्य करतात. फक्त कोणत्याही देवतेने स्वतःची ओळख मात्र दिलेली नाही, सांगितलेली नाही आहे, दाखवलेली नाही आहे. ती ज्यावेळेस विग्रहाच्या माध्यमातून येतात त्या देवतेची स्वतःचीच भक्ती स्वतः करतात, दाखवतात. कर्मकांड असं करावं, असं करावं, तसं करावं. लोक त्याचं पाहून करतात आणि त्या भक्तीला ते पण अप्रत्यक्षरित्या स्वतःच्या भक्तीला लावतात जीवाला. देवता भजक, देवता जीव भज्या, आपलं सूत्र येणारच आहे. त्या भजून घेणाऱ्या आहे आणि आपण भजणारे आहोत. पण कुठं भजावं याचं ज्ञान परमेश्वराच्या ह्या तत्त्वज्ञानामध्ये आपल्याला कळतं. कुठं जावं, कुठं आपला प्रवास संपवावा, कोणत्या रस्त्याने जावं, हे आपल्याला धर्मतत्त्वज्ञान शिकवत असतं. आणि म्हणून समाधान आपल्या पूर्वजांनी किंवा आपल्या पक्षकारांनी धार्मिकता म्हणजे काय ही व्याख्येत असं बसवलं. एका व्याख्येमध्ये समाधान, जो समाधान पावला तो धार्मिक, तो धर्माचा, तो दैवराटीचा, तो परमेश्वराचा. समाधानच नसेल हे झालं का ते? कारण परमेश्वरांनी सांगितलेलं तत्त्वज्ञानातून आपल्याला ते कळतं म्हणून समाधान आपण पावतो. परमेश्वराने सांगितलं प्रपंच अस्थिर आहे, अस्थिर प्रपंचाला स्थिरतेकडे नेण्याचा हा जीव प्रयत्न करतो. त्याच्यासाठी जे कर्म करतो ते पापाला आणि दुःखाला मूळ आहे, हे आपल्याला देवाने सांगितलं आहे. जर प्रपंच अस्थिर आहे तर स्थिरतेकडे नेण्याचा प्रयत्न करायची गरजच नाही, तो अस्थिरच राहणार. असा कोणी आहे का त्याच्याकडे 4 बंगले, 50 गाड्या आहे, कोटीचा बिझनेस आहे, तरी तो समाधान पावला नाही? त्याला ते टिकवायसाठी परत तो पळतोच आहे आणि आपल्या इकडे ते दिसतंच आहे. बरं, ह्या मिनिटाला आता तुमच्याकडे जर लिस्ट जर काढली तर असे कितीतरी लोक तुम्हाला दिसतील का आज ह्या माणसाने कुठेही गेला नाही तरी चालेल. बरं, इतर वेळेस कुठेही गेला तर चालतं, कारण का प्रोग्रामच नाही आहे, कार्यक्रमच नाही आहे, मग का थांबावं, का घरात बसावं? परंतु आज तुम्ही प्रोग्राम कार्यक्रम आयोजित केलेला आहे, दिवसभराची 4 सत्र असतात, सकाळी व्यायामाचं सत्र असतं,
तुमचं अभिनंदन करायचं का व्यायामाला सर्व लोक इथं काय ग्राउंड कमी पडतं म्हणून तुम्हाला म्हटलं की आपल्याला एखादं असं ग्राउंड घ्यावं लागेल की इथं आता कमी पडायला लागलं आहे. सकाळच्या सत्राला गर्दी व्हायला लागली, दुपारच्या सत्राला गर्दी, संध्याकाळच्या सत्राला गर्दी आणि कामं काहीच नाही. परंतु कामामध्ये आपण किती व्यस्त आहे, किती त्रस्त आहे. एकदा का कार्यक्रम संपला तुम्हाला कोणी म्हणेल का या मंदिरात आणि तुम्ही येता तरी का? वाकडी वाट करून चला बाबा काय चाललं आहे बाळासाहेबांचं ताईचं, करताय का नाही, सांभाळताय का नाही, आरतीला जावं, हे जावं, ते जावं. नाही, दोघंच करतात ते मला माहिती म्हणून तर बोलतो. मंदिर आपलं आहे. निदान ट्रस्टीचे लोक किंवा सर्वदेशा वास्तविक मंडळाची पूर्ण बॉडी तरी सत्संगाला असली पाहिजे. बरं इतर वेळेस तुम्हाला कोण बोलावणार आहे? तुम्ही आले तरी कोण पाहणार आहे, कोण विचारणार आहे तुम्हाला, कोण काय सांगणार आहे? ही वेळ ज्याला पकडता येते ना तो धार्मिक, वेळ ज्याला समजली ना तो दैवराटीचा. त्या वेळेचा संधीचा उपयोग जो करून घेतो ना तो दैवराटीचा. इतर वेळेस तर कार्यक्रमच नाही आहे आणि ज्या दिवशी कार्यक्रम आहे त्यावेळी जर तुम्हाला कामं असतील तर तुम्ही खरं दैवराटीचे आहात का असा विषय येतो. बरं ठीक आहे, कामं खूप आहे, नियोजन करू शकता. कार्यक्रम झाल्यानंतर तुम्ही कितीतरी कामं करू शकता. आणि हे जे मला कारण अजिबात पटत नाही याचं कारण का, तर मी 25 वर्ष तेच केलं आहे. शेड्यूल अत्यंत टाईट असायचं. आता मी माझ्या तोंडाने काय सांगणार तुम्हाला माझा व्यापारातून माझ्या गोष्टी. कानोसे घ्या भरपूर देवकृपेने, परंतु असं कधीच केलं नाही. ज्याला कुठं वेळ द्यायचा हे कळतं तो दैवराटीचा, कधी द्यायचा तो दैवराटीचा, तो धर्माचा, तो धार्मिकतेचा. तुम्हाला कळतच नाही कोणत्या वेळेस कुठं वेळ द्यावं आणि तुम्ही सांगताय आम्ही देवाचे, आम्ही दैवराटीचे, आम्ही परमेश्वराचे भक्त. ज्याला परमेश्वराने स्वतः अवतार घेऊन सांगितलंय, बोध दिलाय, तरी त्याला कळत नाही तर तो परमेश्वराचा दैवराटीचा कसा होईल? तो आज नाही आहे उद्या कसा होईल? आणि म्हणून धर्म अभ्यास कशासाठी करायचा आहे का कुठं वेळ द्यावा, कोणाला वेळ द्यावा, किती द्यावा, कसा द्यावा, जीवन जगत असताना जगावं कसं, कशा पद्धतीने जगावं, कोणत्या समाधानाने जगावं की असमाधानाने जगावं, कोणत्या रस्त्याने जावं, कुठं थांबावं, किती थांबावं, हे ज्याला कळतं तो दैवराटीचा. आणि जो अभ्यास करतो त्यालाच ते कळू शकतं. म्हणून अभ्यास महत्त्वाचा आहे. समाधान होणं म्हणजे काय? जीवानी जीवातून निघणं, देवतेने देवतेतून निघणं, प्रपंचातून जीवानी प्रपंचातून निघणं म्हणजे समाधान होणं. तुम्ही काय समाधान म्हणजे काय की मला आता काहीच नको, मला फक्त देव पाहिजे, याला म्हणतात समाधान. आणि समाधान तिथंसुद्धा प्राप्त करू शकत नाही तुम्ही, कारण परमेश्वर काय पाहिजे म्हटल्यानंतर लगेच परमेश्वर भेटला का? त्यासाठी तुम्हाला महत्त्वाकांक्षा ठेवावं लागेल, साधना करावं लागेल, प्रयत्न करावा लागेल. अशी कोणती गोष्ट आहे भौतिक जगामध्ये का त्याला वेळ न देता आपोआप उपलब्ध होते, काम न करता आपोआप उपलब्ध होते? अशी भौतिक जगात भौतिक सुखाच्या अनुषंगाने सुद्धा एक काही गोष्ट तुम्हाला पाहायला भेटणार नाही. इथं वेळ न देता, इथं काम न करता, म्हणजे कष्ट न करता, अभ्यास न करता, समजून न घेता, त्यावर न चालता देव कसा भेटेल, धर्म कसा भेटेल? नाही भेटू शकत. म्हणून आपण या गोष्टी लक्षात घेता हव्यात. त्याच्यासाठीच आपण अभ्यास करतोय. देवतेतून आपल्याला बाहेर पडायचं. कारण का तर आपल्याला हा जो वेळ नाही, जमत नाही, खूप काम, हे देवतेचं कार्य आहे, हे परमेश्वराचं कार्य नाही आहे. ज्याला समजत नाही का ज्याला कधी वेळ द्यायचा, कुठं द्यायचा, कशा पद्धतीने द्यायचा, हे देवतेचं कार्य. कारण कन्फ्युजन, देवतेचं अधिष्ठान आहे तुमच्यावर, ती घेऊन जाते इकडं तिकडं तिकडं. सकाळी उठल्यानंतर तुम्हाला काम जर आठवत असेल त्याचा अर्थ तुमच्यावरती देवतेचा अंमल आहे. सकाळी उठल्यावर 10:30चा टायमिंगचा सत्संग आठवत असेल, त्याच्या अगोदर 607 व्यायामाचं सत्र तुम्हाला आठवत असेल, तर याचा अर्थ परमेश्वराचं तुमच्यावरती अधिष्ठान आहे. अधिष्ठान तुटणं, आपलं अधिष्ठान तुटत नाही. आपण सकाळी उठल्यानंतर आपल्याला काम आठवतात, इकडे जायचं आहे, तिकडे जायचं आहे, तिकडे जायचं आहे. नाही आठवलं आपल्याला तर आठवण करून देणारे असतात. हो हे करायचं, ते करायचं, ते करायचं आहे असतं. हे सांगड, ही जोड, त्यांना लक्षात आलं, ओ कामं राहू द्या 50, व्यायामाला जा. समाजासाठी नाही, व्यायाम समाजासाठी करायचा असतो का? धर्मासाठी करायचा असतो का? धार्मिकतेसाठी करायचा असतो? नाही, आपण आपल्यासाठी
आपल्यासाठी करायचा असतो, आपल्या स्वस्थतेसाठी, आपल्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक लेवलसाठी, स्वस्थतेसाठी. आणि तेही करायला आपल्याला धजत नाही ना, आपल्याला घरची आठवण करून देत नसतील तर मग ते आपली हितक्षे आहे का? हितक्षे घरची आठवण करून देतात, घर आठवण करून देतात. नाही, आठवण नाही केली पाहिजे, डोक्यावर पाणी टाकलं पाहिजे. थंडी वाजते ना, 2-2 ब्लँकेट घेतलं तरी तर ताईनी काय केलं पाहिजे? तांब्यावर पाणी डोक्यावर टाकलं पाहिजे. जरा थंडी वाजलं का अर्र, मग आपण पोरांना काय करतो? एकदा आठवण करून देतो, तो ऐकत नाही. दुसऱ्यांदा आठवण करून देतो, ऐकत नाही. मग आपण काय करतो? सांगणं बंद करतो का? नाही, त्याला वेगळ्या पद्धतीनं सांगतो, वेगळ्या पद्धतीनं समजावतो. आपल्याला आपल्या आईबापांनी कसं समजावलं आहे तसं त्यांना आपल्याला समजावं लागेल. आजकाल आपण काय समजावतो? समोर बसवतो, अरे असं नाही, तसं नाही, तसं नाही. आपल्या आईबापांनी आज समजावलं आहे का? आपल्या आईबापांची स्टाईल कशी भारी होती. हां, ते असे समजावित नव्हते, ते डायरेक्टच समजावित होते. म्हणून आपण घडलोय, लक्षात घे. आपल्या पोरांना आपल्याला घडवायचं तर आपल्याला डायरेक्ट समजावं लागणार आहे. आणि त्याच्यापेक्षा तुम्हालाही डायरेक्ट समजून घ्यावं लागणार आहे. मी आता एक फेसबुकवरती बघत होतो, बघण्यासारखं खूप आहे, शिकण्यासारखं खूप आहे. बहुरत्ना वसुंधरा हे सूत्र मला सतत आठवत राहतं. छोटं कुटुंब दाखवलं आहे, नवरा बायको, मुलगा मुलगी. संध्याकाळची वेळ आहे, सायंकाळची वेळ. तो जो पुरुष आहे तो येतानाच दारूची बॉटल घेऊन येतो आणि मग टेबलवर बसतो मैकी. समोरच बायको बसलेली आहे, एका बाजूनी मुलगा आहे, एका बाजूनी मुलगी आहे. ती आई आपल्या बाळांना शिकवते. यांनी डायरेक्ट बॉटल काढली, ग्लास काढला, त्याच्यात ते काय आता ते आपल्याला माहीत नाही, ते टाकलं त्यांनी, त्याच्यात काय काय टाकलं. मस्तपैकी त्याला असं वाटलं की आपण बिअर बारमध्येच बसले समोर, तर मस्तपैकी. मुलगा बोलता बोलता काय बोलतो? आई तू मला किती शिकव, परंतु मी होईल तर माझ्या बापासारखाच होईल. मुलगी म्हणते मी आईसारखं होईल. मुलगी काय म्हणते मी आईसारखं होईल. पोरगा काय म्हणतो मी बापासारखं होईल. त्या बापाच्या टोक्यात टूप पेटले. अरे काय करतोय आपण? तो उठला, ती बॉटल, ते पाण्याचा ग्लास तो ओतून देतो, तो डस्टबिनमध्ये फेकून देतो, हात धुतो, समोर येऊन बसतो, गप्पा मारायला लागतो. आपण जसे आहोत ना तसंच घरामध्ये वातावरण निर्माण होत असतं. आपण बाह्य अंगाने धार्मिकता कशी समजवतोय तीच अंतरांगात उतरत असते आणि आपल्या घरातले तसंच वातावरण तयार होत असतं. तुम्ही कष्ट करताय, काम करताय, प्रत्येकजण करतोय. कोणासाठी करतोय? कुटुंबासाठी, कौटुंबिक जबाबदाऱ्या, संस्कारासाठी, संस्कृतीसाठी. परंतु सर्वात पहिले आपल्याला तयार होऊन मग पुढच्या पिढीला तयार करावं लागेल. आपल्याकडे प्रोग्राम खूप आहे. सकाळीच मी बाळासाहेबांशी बोललो की आपल्याकडे प्रोग्राम तुम्ही खूप करतात, परंतु तुमच्या मुलांसाठी, मुलींसाठी प्रोग्रामच नाही तुमच्याकडे. याचं कारण काय? का तुम्हाला गॅरंटी नाही प्रोग्राम करायचा ते येता का नाही. मग डायरेक्ट समजावं लागेल. मुलींना सांगावं लागेल, सुनांना सांगा कार्यक्रमच तुमच्यासाठी घेतलेला आहे, तुम्हाला जावं लागेल, यावं लागेल. कारण काय? तुमच्या अडचणी काय तेच. म्हणून मी म्हणत राहतो, तुम्ही सुशिक्षित व्हायच्याऐवजी कुटुंबाला सुशिक्षित करा. धर्म तुम्हाला समजून घ्यायच्याऐवजी कुटुंबाला धर्म समजून येईल, कसा येईल याची काळजी घ्या. तुमचे अडथळे दूर करण्याचे सर्वात मोठं उपाय, साधन आहे. म्हणून धर्म अभ्यासताना आपण देवता वर्गाकडे जातो आहे. तुम्हाला सकाळी उठल्यानंतर काय आठवतं त्याच्यानुसार तुमच्याकडं देवतेचं अधिष्ठान आहे का परमेश्वराचं अधिष्ठान आहे का जीवाचं अधिष्ठान आहे हे कळत असतं. कारण रात्री देवाने सांगितलं आहे, रात्री झोपताना तुम्ही बघितलं पाहिजे. काय बघितलं पाहिजे? राहू द्या, राहू द्या, राहू द्या, सत्संग झाल्यावर घेईल, टेन्शन घेऊ नका. हो द्या ना, तुम्ही द्यायचं काम केलं आहे, आम्ही प्यायचं काम करू. तुम्ही काय टेन्शन घ्या, द्या, थंड व्हावं द्या, नाही तर आणखीन काही व्हावं द्या. तुम्ही फक्त मी काय सांगतो त्याच्याकडे लक्ष द्या. माझं लक्ष असायला पाहिजे ना त्याच्याकडे. तुमचं कशाला? तुम्हाला प्यायचं तर तुम्ही घेऊन टाक. ताईनी बाबाला दिलं, आम्हाला कुठं दिलं? नाही नाही, काळजी नाही, काही टेन्शन घेऊ नका ताई. जे टेन्शन घ्यायचं ते घ्या, भलतं टेन्शन घेऊन काय उपयोग? आला का लक्षात?
देवता वर्ग पाहत असताना देवताच्या नकारात्मक बाजू आपण बघतोय. काल बघितल्या देवतेच्या नकारात्मक बाजू. कोण सांगतं काय काय बघितल्या? एखादी तरी सांगा. निकृष्ट, हां, देवता निर्दयी, हे शब्दच आले नाही काल आपल्या सत्संगामध्ये. देवता अवधाने अवधान, हां, हे आलं. अजून तुम्ही सांगा एखादं. घेईजे घोकीजे मग काळे करून उपयोगाचा आहे. तुम्ही चिंतन केलं, त्याची आठवण केली थोडंसं तर ते डोक्यात राहील. हे ऊर्ध्वगतीचं ज्ञान आहे. हे आदृतशास्त्र आहे. आधीनत्व, आज्ञा, नित्यबद्धता हे देवतेचे काल आपण नकारात मागू बघितल्या की नाही? काहीतरी द्यायचं ठोकून, बाबा काय येते सांभाळून. असं असं नाही आहे. ते आहे. काल आपण काय बघितलं ते विचारलं मी. ते पुढं येणार काय आहे का काय नाही आहे. काल आपण काय अभ्यास आला का लक्षात? ही भारी जोडी आहे तुम्ही. तुमचे तुम्हाला ते कव्हर करते, त्यांना तुम्ही कव्हर. ते बरोबर आहे बाबा, ते म्हटले तसे बरोबर आहेच ना. चांगलं आहे, चांगलं आहे. हे शेवटपर्यंत टिकावी तुमची मैत्री. तुम्ही एकामेकाचे हितक्ष आहात. एकामेकाला समजून सांगाव की बाबा अनुसरल्याशिवाय पर्याय नाही आहे. चाल, तू पण चाल, मी पण चालतो. नाही ते काय म्हणता, तुम्ही हो पुढं, मी येतो पाठीमागं. करायचं आहे ना, करा करा, चांगली गोष्ट आहे. हां, तुमच्याकडं बघून आहे ना जास्त. आणि परत सर्वात मेन म्हणजे फायदा काय होईल माहिती आहे का? अनुसरण तर होईलच होईल, पण ट्रस्टीवर आहे तुम्ही कायमचे राहाल. म्हणजे सोडण्याची गरज नाही ना, आपलं ते आपलंच राहील, आहे की नाही? आणि खरंच आहे असं. तुम्ही जबाबदारी घेताय, ती जबाबदारी सेवेच्या माध्यमातून घेताय, सेवा म्हणून करताय. तुमच्याकडं पाहून तुमची प्रेरणा घेऊन 2 लोक 4 लोक येतील, तेच गोमटं होईल. ही वास्तविक सत्य आहे. हा माझा अनुभव आहे. माझ्या बाबतीत कोणालाच गॅरंटी वाटत नव्हती. माझ्या तर तारखा टिकल्या राहतात, पण तरी लोक गंमत पाहणारे भरपूर राहतात. गंमत. परत आपलं चॅलेंज आपल्याला असतं, आपलंच आव्हान आपल्याला असतं. ज्याला का कळालं का त्या आव्हानाला तो जुमानत नाही. मग आव्हान आपलंच आपल्याला असतं. आपल्याला समाजाचं आव्हान नाही आहे, दुनियाचं आव्हान नाही ना. आपल्याला समाजासाठी काहीच करायचं नाही आहे. समाजासाठी आपण काही करू शकत नाही. आपल्याला जे करायचं ते आपल्यासाठीच आपण. कारण ज्याला या जीवाला स्वतःचं हित कळत नाही, ज्याला हित कळालं ना, तो समाजाचा विचार करत नाही, तो स्वतःच्या हिताचाच विचार करत. आपल्याला हित कळत नाही, आपल्याला पडलेलं राहतं, याचं काय त्याचं काय, तो असं ते तसं. वातावरण खराब आहे आणि काय खरं आहे? वातावरण खराब आहे, पोषक नाही आहे. हे तुमच्या विचारावर अवलंबून आहे. तुम्ही जर पॉझिटिव्ह पाहणारे असाल तर ते वातावरण पॉझिटिव्ह दिसेल तुम्हाला. तुम्हाला मागच्या वेळेस एक गोष्ट सांगितली होती, आठवती का नाही? एक मनुष्याला वाटलं की समाज लय वाईट वागतो, कुठेही थुकतात, कुठेही घाण करतात, कुठेही कचरा टाकतात, स्वच्छता असली पाहिजे, विचारात स्वच्छता असली पाहिजे. तो सर्वांना लेक्चर द्यायला सुरुवात करतो. नवीन नवीन लोकांना वाटतं बरं आहे, चांगलं आहे, आपल्याला शिकवतोय. परंतु नंतर एवढं अजीर्ण झालं की त्याला लोक टाळायला लागले. अरे हा येडा, याच्या कुठं मागं लागतं. तो आला का नंतर कल्टी मारायची. 1-2 महिन्यानंतर लक्षात आलं का समाज सुधारणार नाही, आता आपल्याला सुधारावं लागेल, आपल्यापासून सुरुवात करावं लागेल. आणि त्यांनी ते केल्यानंतर त्याच्या लक्षात आलं का अरे सारा समाज सुधारलेला आहे. तुमची दृष्टी चांगली असेल तर सारा समाज तुम्हाला चांगला दिसेल. तुमची दृष्टी मलिन असेल तर समाज मलिन दिसेल. आपण खंत व्यक्त करावी, तक्रार व्यक्त करावी, परत द्वेषात्मक आपण बोलू नये. मी बोलतो परंतु मी खंत व्यक्त करतो, मी तक्रार व्यक्त करतो, ते दुःख व्यक्त करतो. आता सर्वांना हाच प्रश्न पडलेला आहे, अनुसरायचं आहे पण कुठं अनुसरावं? आता तुम्ही इथं लिहा, येथे अनुसरावं. हे बा, मी पण अनुसरलो, आता येथे अनुसरावं. खूप चांगला पॉईंट काढला तू. आपल्याला पर्याय करून द्यायचे. लोकांमध्ये कन्फ्युजन आहे, लोकांमधलं निगेटिव्ह विचारधारा आहे, वातावरण पोषक नाही आहे, की नाही? ते वातावरण पोषक करायचं.
त्याला सुरुवात आपल्यापासून आपल्याला करायची. समाज असा आहे, समाज तसा आहे, हा असा आहे, ते तसा आहे, आश्रम तसा आहे, तो साधू तसा आहे. नाही, आपल्याला दाखवायचं आहे का कसा असतो साधू, कसा असतो आश्रम, कुठं तुम्ही अनुसरायचं राहतं. तुम्हाला पर्याय द्यायचे निर्माण करून. आपण दुसऱ्याकडून अपेक्षा करतो ना, पर्याय द्या, पार्किंग करायची, थुंकायची, आम्ही करू. हा, आपण धर्माच्या बाजूने विचार करायचा, विषय व्यवस्था करायची ना आपल्याला. आपण ह्या बाजूने विचार करायचा का अरे वातावरण खराब आहे, धर्मातलं पोषक नाही आहे, आपल्याला पोषक वातावरण तयार करायचं. लोकांना प्रश्न आहे कुठं अनुसरावं, आपल्याला अनुसरण्याचं ठिकाण निर्माण करायचं. ही अभिलाषा, ही आशा घेऊन आपल्याला धर्म सांभाळायचं. ती साधना आहे तुमच्यासाठी, तीच साधना आहे, तीच परमेश्वर तुम्हाला मिळून देणार. हे प्रेमाचा उपाय आहे. हजारो लोक आहे की नाही, आणि तुमच्यामध्ये ताकद आहे. मी काल सांगितलं महाभारत द्रौपदी मातेमुळे नाही झालेलं आहे. महाभारत ज्यांना धर्म कळाला आहे, जाणीव आहे, ते निष्क्रिय झाले म्हणून महाभारत झालेलं आहे. आपल्याला धर्म कळतो ना, धर्म समजतोय ना, मग धर्माच्या प्रती आपलं कार्य काय, ड्युटी काय, कर्तव्य काय. आपण क्रियाशील व्हायचं का निष्क्रिय व्हायचं. आपण ज्यांना बोलतोय ना ते निष्क्रिय म्हणून बोलतोय. उद्या लोक आपल्यावर बोलतील का रे हे काय, यांची ट्रस्ट होती, जागा होती, बुद्धिवादी होते, चांगले होते, वेल सेटल होते, अभ्यास करायचे, हजारो सत्संग यायचे, यांनी काय केलं, लोक बोलतील की नाही. आपण आज त्यांना बोलतोय, उद्या लोक आपल्याला बोलणार आहे. म्हणून आपण कोणत्या ठिकाणी असावं म्हणून धर्म, तो सुरुवातच आपण अशी केली का. धर्म जगायला शिकवतो, सांगायला शिकवतो, पाहायला शिकवतो, वागायला शिकवतो, सुंदर जीवन करायला शिकवतो. आणि तो धर्म आपल्याला अभ्यासायचा आहे. आपल्या डोक्यात काय येतंय त्यावरती तुमचं अधिष्ठान देवतेचं आहे का. तुमच्या डोक्यात निगेटिव्ह बाजू येत असतील तर तुमच्यावरती अधिष्ठान देवतेचं आहे. पॉझिटिव्ह जागा, पॉझिटिव्ह बाजू येत असेल तर अधिष्ठान तुटलेलं आहे देवतेचं. कारण नकारात्मक पूजनीय माईम भट्टांना अहंकार का झाला होता. 18 पुराण, वेद, शास्त्र, उपनिषद सारे तर अभ्यासलेले होते. अभ्यास झाल्यावर अहंकार होतो काय. अभ्यास झाल्यावर तर नम्रता यायला पाहिजे, पण तिथं अहंकार काय आला. ते त्रिगुणात्मक देवतेचं ज्ञान होतं. तुमच्या मनामध्ये भावना निगेटिव्ह येता, याचा अर्थ देवतेचं आपल्यावरती अंमल आहे, अधिष्ठान आहे. तिथून तुटायचं आपल्याला. आपल्यावरती पॉझिटिव्ह विचार करायचा आहे, चांगला विचार करायचा, काहीतरी चांगलं निर्माण करण्याचा उद्देश ठेवायचा आहे. बोलायचं चांगलं, पाहायचं चांगलं, ऐकायचं चांगलं आणि करायचं चांगलं. अधमती अधगती अधरती ऊर्ध्व करायचं चांगलं चांगलं चांगलं. तिथं साधना आहे, तिथं धार्मिकता आहे. धार्मिकता काय, आपल्याला वेगळ्या रस्त्यावरती धार्मिकतेच्या अनुषंगाने घेऊन गेलेले काही साधक आहे. त्यांच्या त्या षडयंत्रामध्ये ते सक्सेस झाले, तुम्हाला वेगळ्या रस्त्यावर नेले. धर्म तर वेगळ्या रस्त्याचा आहे, ही धार्मिकता आहे, हा धर्म, हे तत्त्वज्ञान आहे. जगायचं कसं, आपण जगायचं कसं ही धार्मिकता सोडून दिलेली आहे. जगवायचं कसं ही धार्मिकता स्वीकारलेली आहे. आपण जगवतोय, आपण जगत नाही. उत्पन्न देतो अप्रत्यक्षरित्या कोणाला तरी, म्हणजे आपण जगवतोय ना, आपण जगतोय का नाही. म्हणून अभ्यासाची गरज आहे. आणि देवता वर्ग पाहण्याचा उद्देशच तो आहे, समजून घेण्याचा, ज्ञान घेण्याचा उद्देशच तो आहे आपला. आपल्या डोक्यातून ते गेलं पाहिजे. म्हणजे डोक्यातून काय फक्त देवता गेल्या पाहिजे का, नाही, देवतेचं अधिष्ठान गेलं पाहिजे. देवतेच्या संदर्भात आपल्या मनामध्ये अरे आमच्याकडे पिंडस्थ आहे, आमच्याकडे मळ आहे, आमच्याकडे अधिष्ठान आहे, हे आपल्या डोक्यातून गेलं पाहिजे. हा सिस्टमचा भाग आहे. आपण मागितलं का, या तुम्ही आमच्या शरीरामध्ये पिंडस्था म्हणून, या मळ आले, आपण म्हटलं का, नाही. तो एक सिस्टमचा भाग आहे. आपल्याला आपल्या हितासाठी परमेश्वरांनी त्या सिस्टममध्ये बसवलं आहे आणि त्या देवतेला कार्याला लावलेलं आहे. त्या देवतेला कार्याला परमेश्वरांनी लावलं म्हणून त्या कार्याला आलेले आहे. त्यांना हौस नाही तुमच्याकडे येण्याचं. तुम्ही कशाला तिकडे जाताय. त्याला परमेश्वरांनी पाठवलं म्हणून त्या आल्या. आपल्याला पाठवलं आहे का, आपल्याला तर परमेश्वरांनी सांगितलं तिकडे जाऊ नका. हे देवता तुम्हाला काही देऊ शकत नाही, काही देणार नाही आहे, त्या बंधनात आहे. मग असं सांगून मी आपण का जातोय, त्यांचं अधिष्ठान का स्वीकारतोय. आपली जी बी वागण्याची राहण्याची पद्धत बदलणं म्हणजे देवतेचं अधिष्ठान बदलणं, काढून टाकणं, नकारात्मक बाजू केलं. एकाच वेळी त्या देवता आनंद आणि दुःख उपभोगत असतात. देवता फळदाती आहे, इथपर्यंत आपण काल आलो होतो. आणि देवतेचा अभ्यास करण्याचा उद्देशच तो आहे का त्यातून बाहेर पडून आपण समाधान पावलं पाहिजे. जोपर्यंत तुम्हाला सांसारिक अभिलाषा आहे, प्रापंचिक
महत्त्वाकांक्षा आहे तोपर्यंत तुम्ही देवतेची भक्ती करतात. हे सिद्धांत सांगतो. तुम्ही म्हणता बाबा असं कसं काय? जोपर्यंत तुमचं कर्तव्य आहे, गरज आहे तुम्हाला, तोपर्यंत करणं ही तुमची मजबुरी आहे, ती तुम्ही जोडलेलं आहे. परंतु ज्या वेळेस तुमचं कर्तव्य सारं संपलं, तुमची गरज नाही राहिली, तुमच्यावर कोणी अवलंबून राहिलं, तरी तुम्ही राहताय, याचा अर्थ तुम्ही देवतेची भक्ती करताय, देवतेचा अंमल तुमच्यावर आहे. आणि त्यावेळेस देवतेला परमेश्वराला खंत येते, त्यावेळेस परमेश्वर नाराज होतो. आपण आपल्या मुलाला शिकवतो, मुलीला शिकवतो, तिनं मोठं व्हावं, जबाबदारी घ्यावी आणि मग आपल्याला मोकळं करावं, या अभिलाषा असते ना, अपेक्षा असते की नाही. परंतु ती जर करत नसेल तर मग आपण काय करतो? मनात राग येतो का? काय करून उपयोग आहे? एवढं शिकवलं, एवढं हे केलं, अपेक्षा करून उपयोग काय? परमेश्वराच्या तेच आहे. ही सृष्टी निर्माण केली, स्वतः अवतार घेतला, स्वतः अवतार घेतलं, यांनी जोडलं होतं म्हणून हा प्रपंचात पडला, याला सर्व दिलं, प्रापंचिक साऱ्या गोष्टी पण दिल्या. जबाबदारी होती, जोडलं होतं म्हणून ठीक होतं, कर्तव्य होतं म्हणून ठीक होतं. पण आता काहीच राहिलं नाही ना, तरी हा का बाहेर पडत नाही? त्यावेळेस परमेश्वराला बी खंत येणारच. प्रसन्नता तर परमेश्वराची आपण निर्माण करू शकत नाही, परंतु त्या बाजूने आपण विचार केला पाहिजे. म्हणजे परमेश्वराची भक्ती करणं म्हणजे काय? परमेश्वराचा विचार करणं, परमेश्वराच्या बाजूने विचार करणं. आपण म्हणतो ना, तू माझ्या ठिकाणी असताना तर तू असाच विचार केला असता, असं म्हणतो बघा व्यवहारात. काही जर झाले वादविद, अरे तू मला समजून घे, तू माझ्या ठिकाणी असतं तर तू बी असंच केलं असतं. तसं तुम्ही परमेश्वर असते तर तुम्ही काय केलं असतं? किती दुःख असतं. पण परमेश्वर आनंद तो आहे, तो दुःख मानत नाही, तो फॉलो करत राहतो, आशावादी आहे. कुठं ना कुठं संयोग योग साह्य, कुठं 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 कधीतरी केव्हा तरी आपलं पोरगं, आपलं काही घरामध्ये काही वाद झाले, काही प्रॉब्लेम झाले तर आपण सांभाळून घेतो. आपण म्हणतो का हे बिघडलंच आहे, जाऊ द्या, बिघडू द्या, असं म्हणतो का? नाही, आपण ते परत कवर करीत राहतो. तसा परमेश्वरसुद्धा कवर करीत राहतो. हे ते परमेश्वराचं दयाळू माळू कृपाळूपण. जेव्हा परमेश्वराच्या पदार्थामध्ये जाऊ ना आपण, परमेश्वर काय काय करतो आपल्यासाठी, तेव्हा कळेल आपल्याला, ती जाणीव आपल्याला होईल. आता तर देवता करतात, देवता तर काहीच करत नाही आपल्यासाठी, तरी आपण देवतेच्या पाठीमागं लावलेलं आहे. कर्मकांडाकडं, अंधश्रद्धेकडं पाठीमागं लागलो, विधीच्या पाठीमागं लागलो, याचा अर्थ देवतेच्याच पाठीमागं लागलो. हे सारं देवतेचं आलेलं आहे ना. आता तर हा महिना कोणता आहे? मार्गशीर्ष महिना. यूट्यूबवरती कितीतरी महानुभावांचे सत्संग आहे. मार्गशीर्ष महिना महानुभाव संप्रदाय, मार्गशीर्ष महिन्यामध्ये महानुभाव संप्रदायाचा विधी. काय संबंध आहे? काय संबंध काय? परमेश्वर तर सांगतात 5वे ते निरंतर 8वीचे, आणि मार्गशीर्ष महिने मग उठायचं, स्मरण करायचं, चिंतन करायचं, विधी करायचं, आणि 11 महिने काय करायचं? खाऊन झोपायचं काय? आपला जो धर्म आहे हा नित्य, कायमचा, सतत, सातत्यपूर्ण करण्याचा विषय आहे. कधीतरी केव्हा तरी कुठंतरी करण्याचा विषय नाही आहे. आणि आपल्याला श्रुती स्मृती हे आपलं प्रमाण आहे. स्वामी श्री चक्ररावांचं श्रीमुख हे आपल्याला प्रमाण आहे. याला आकर्षित होऊन मला कितीतरी फोन आले मार्गशीर्ष महिना व्हायच्या अगोदर, एक आदल्या दिवशी, बाबा मग काय करायचं? काहीच नाही करायचं, खायचं झोपायचं, उठायचं सुद्धा नाही म्हटलं. तुम्ही आतापर्यंत तेच करत आले ना म्हटले, जे तुम्ही दररोज करता ते करा. नाही वेगळं काय करायचं? वेगळं काहीच करावं लागत नाही. दररोजचं जे करायला देवाने सांगितलं तेच करायचं राहतं. फक्त मार्गशीर्ष महिन्यापुरतं करायला, नंतर मग काय करायला, नंतर मग काय उपयोग? देवाने सांगितलं आहे अमंगळ दिशा मी मंगळ करतो, साऱ्या दिशा तुमच्यासाठी मंगळ केल्या, सारे क्षण तुमच्यासाठी शुभ केले, आणि तुम्ही काय महिन्यामध्ये अडकले. श्रीकृष्ण महाराजांनी कोणत्या अनुषंगाने ते सांगितले त्याचा मर्म माहीत नाही, परंतु ब्राह्मणत्व स्वीकारलेली मंडळी तुम्हाला सांगणार आहे, आणि तुम्ही बी त्याच्यात आकर्षित होणारच. दत्तात्रय पारायण करा 51 वेळा, करा 108 वेळा. बाबा लोक ची काय चुकी आहे, मजबूर ते झालेले. तुम्हीच फोन करता बाबा काय करू, दत्तात्रय कौच करा म्हणे. बाबा म्हणते ना मी दत्तात्रय कौच दररोज म्हणते. किती वेळा म्हणते? 1 वेळा. अरे 1 वेळा नाही, मग मार्गशीर्ष महिना 51 वेळा कर. लावलं कामाला तुम्हाला. 108 वेळा कर. ती भूताची गोष्ट तुम्हाला सांगितली ना, जर तुम्हाला जर सोडलं, तुम्ही परत विचारता बाबा काय करू, त्याच्यापेक्षा वरती जाईन खाली आहे, वरती जाईन खाली. कामात ठेवलं पाहिजे, तुम्हाला कामात ठेवायचं. तुम्ही अभ्यासात जेव्हा राहाल ना, तेव्हा हाही प्रश्न तुम्हाला पडणार नाही का काय करू. कारण धर्म तुम्हाला काय करायचं हे सांगतो, ज्ञान काय करायचं हे सांगतो. प्रश्नच पडायला नाही पाहिजे. परंतु मार्गशीर्ष महिन्यामध्ये आता दान करा, मार्गशीर्ष महिन्यामध्ये काय द्या, पंक्ती द्या, क्रिया करा, चांगलं असतं. कारण चांगला महिना आहे. बाकीचे महिने खराब आहे का? मग 11 महिने काय करता तुम्ही? हात जोडलेले. त्यावेळेस
मग मी सांगितलं एकाला, म्हणे एका बाबांचा फोन आला मला की मार्गशीर्ष महिना चांगला असतो, सात्विक आहे, श्रीकृष्ण महाराजांनी सांगितलेले गीतेमध्ये, तर तुमची पंगत ह्यावेळेस आली तर अधिक फायदा होईल. म्हटलं मग 11 महिने पंक्तीच घेऊ नका, फक्त मार्गशीर्ष महिन्याच्याच पंक्ती घ्यायच्या, 11 महिने घ्यायच्या नाही, कारण त्याचा फायदा होत नाही. हे सारे जे टूम आहे हे देवतेचे आहे, हे देवता आहे. तुम्ही जा ते यूट्यूबवरती मार्गशीर्ष महिना आणि विधी असं काढा, टाका, त्याच्यावरती सारे देवतेचंच येणार आहे. याचा अर्थ ते देवतेचंच आहे ना, परमेश्वराचं नाहीच आहे ना. आणि मग काही लोक आम्हालाच टोकतात. काल एकाने मला रेकॉर्डिंग पाठवली होती, नाव न घेता टोकत राहतात. परंतु प्रमाण द्या. प्रत्येक गोष्ट आपण म्हणतो ना श्रीकृष्ण महाराज स्वामी श्री चक्रराजांच्या मुखीचं आहे का, मुखीचं आहे का, तुम्ही ओढून ताडून जर मुखामध्ये देत असाल आणि लोकांना येड्यात काढत असाल तर याला काय अर्थ आहे. तुम्ही प्रमाण द्या. म्हणून नामधारक वासनिक सुशिक्षित धर्माच्या अनुषंगाने झाला पाहिजे. आणि म्हणून हा अभ्यासक्रम अत्यंत सोपा आहे, सरळ आहे, असं काही नाही आहे. देवता वर्ग समजून घ्यायचा आहे, काय त्याची कॅपॅसिटी, लांबी, रुंदी हे पाहतोय आपण. ते काय देणार आहे, त्याचा फायदा काय, तोटा काय. आपण एखाद्या व्यक्तीबरोबर संबंध ठेवायचे, फायद्या तोट्यावर ठरतं. याच्यामध्ये फायदा आहे तर रिलेशन मेंटेन करू, काही फायद्याचा नाही. फोनसुद्धा डिलीट करून टाकतो आपण, फोनसुद्धा ठेवत नाही. आणि या फायद्याचा दिसला का तुमचा फोन द्या, तुमचा फोन द्या म्हणतो की नाही आपण. तसंच इथं पाहायचंय, डिलीट करून टाकायचं, कारण फायदाच नाही आहे. त्यांचे फोन नंबर डिलीट करणं म्हणजे कर्मकांडातून, विधीतून, अंधश्रद्धेतून, अविचारातून, निगेटिव्ह गोष्टीतून बाहेर पडणं हे बघतो. याच्यासाठी उद्देशच तो आहे देवता वर्गाचा पाहण्याचा. तर देव फळदाती आहे. जरी फळदाती असले, संत आणि असंत सामुग्रीच्या माध्यमातून, कर्माच्या माध्यमातून जे आपण जोडलेले तेच ते देतात. स्वतः त्यांचा कोणताही निर्णय नाही, ते तुम्हाला एक्स्ट्रा असं काही देऊ शकत नाही. म्हणून त्या फळदात्री जरी असल्या तो एक सिस्टमचा भाग आहे. परमेश्वर त्यांच्या माध्यमातून हे देण्याचं काम करत असतात. ही सिस्टम, हा प्रपंच, ही सृष्टी चालवण्याचं काम करत असतात. म्हणून त्या फळदात्री देवतांच्या स्वरूपी अनादिसिद्ध जे आहे सापेक्ष, देवता सापेक्ष असतात. जीव पण सापेक्ष असतो. आपण बघितलं का नाही. सापेक्ष म्हणजे काय, अपेक्षा ठेवणारा. यांनी मला मोठं म्हणावं, यांनी मला मदत करावं, यांनी मला आवजावं घालावं. आपण मात्र काहीच कोणाचं भिडभाटच ठेवायची नाही. आपला स्वभावच तसा आहे. तुझा स्वभाव तसा आहे, मग त्याचा स्वभाव काय, तुझी स्तुती करणं हाच आहे का. आपण फक्त अपेक्षा करतो दुसऱ्याकडून, आपण त्या अपेक्षेत बसत नाही. इतकं सोपं आणि सरळ आहे की आपल्याला जी विचारधारा आहे, मला कोणीतरी चांगलं म्हणावं, ती प्रत्येकाची विचारधारा आहे. आपल्याला ज्या अपेक्षा आहे समाजाकडून, त्या समाजाच्या प्रत्येक व्यक्तीची तीच अपेक्षा आहे. हे जर आपण घेतलं तर जीवन एकदम सोपं होऊन जाईल. मला वाटतं कोणीतरी मला मोठं म्हणावं, तर प्रत्येकाला असं वाटतंय, असं जर लक्षात आलं तर तुम्ही कोणीतरी मोठं म्हणाल, मग ते तुम्हाला मोठं. जीव सापेक्ष आहे. त्याच्यामध्ये आपण बरं चिंतन केलं तर देवतासुद्धा सापेक्षच आहे म्हटले. वंचक पण आहे देवता. वंचक म्हणजे पूर्ण देण्याची प्रवृत्ती नाही. स्त्रियांचा जन्म कशामुळे होतो, वंचकत्वामुळे होतो. कर्म कोणतं केलं त्याच्यानुसार तुम्ही त्याचा जास्त विचार केला पाहिजे. आणि आत्ता बी ते वंचकत्व तुम्ही सोडायला तयारच नाही. म्हणजे परत लेडीज तुम्हाला आवडतं, बरं टेन्शन नाही, हे जात्या कामाला जात्या, इकडे जात्या, तिकडे जात्या, वरून आपल्याला घाबरते, हे काय कमी आहे का. आपल्याला यातून बाहेर पडायचं आहे. आणि यातून बाहेर पडण्याचं एकच कारण आहे, स्त्रिया, पुरुष कधी होता माहिती आहे, त्या अनुसरल्या तर पुरुष होऊन जन्मतात. लक्षात घ्या, तुम्ही अनुसरले तर तुम्हाला पुरुषाचा जन्म भेटेल आणि मग परमेश्वराच्या प्राप्ती सुरू होऊन जाईल. आणि तुम्ही नाही अनुसरले, तुम्हाला बरं होईल सूड उगून टाकू आपण एकदा. असं काही नाही आहे. वंचकत्व देवता पण असतात. नुसत्या वंचकत्व देवता उदास पण असतात. आपण हे उदासच आहे ना, आपल्याला काही घेणं देणं नाही, काय चाललंय काही नाही, उदास आहे आपण. वैरिणी पण असतात, त्या जीवाच्या वैरिणी म्हणजे शत्रू आहे देवता. हे 4 आपण निगेटिव्ह बाजू पाहणार आहोत. काल आपण 4 बाजू बघितल्या, आज 4 बाजू पाहणार आहोत. जीवाच्या अर्जितापेक्षा देवतांना जीवांना अधिक देण्याची कधीच इच्छा होत. अर्जितापेक्षा काल ते बघितलं, पण त्याचा अनुषंगाने जे तुम्ही कर्म केलेले, जे अर्जन केलेले, जे मिळवलेले, त्याच्या व्यतिरिक्त, त्याच्यापेक्षा जास्त देण्याची अजिबात प्रवृत्ती कोणत्याही देवतेची नसते. याचा अर्थ तुम्ही जे मिळवले तीच त्या देवता देताय, वेगळं काय करताय. फायद्याचं काय तुमच्या, काहीच नाही. ते मिळवलेलं, ते मिळणारच होतं, तुमचा तो अधिकार आहे. मग सुख असेल, दुःख असेल, जे बी असेल, पण सुख हे आपल्याला
परमेश्वर कृपेने भेटत असतं आणि दुःख हे आपल्या कर्माने आपल्याला भेटत असतं. कारण सुखाचे जे कर्म आहे आपले खूप कमी असतात, संत सामुग्री आपल्या खूप कमी असतात. असंत सामुग्रीच जास्त आहे, असंत कर्मच आपली जास्त आहे. त्याच्यामुळे आपल्या जीवनामध्ये जे थोडंसं येतं ना झलक सुखाची, ती परमेश्वर कृपा आहे हे लक्षात घ्या. कळत न कळत केलेलं ते कर्म असतं, त्याचा फायदा आपल्याला होत असतो. तर अर्जितापेक्षा देवता कोणत्याच जीवाला ते काही देऊ शकते. तिथं वशीला अजिबात चालत नाही. वा हाय वा आम्ही तुमचं करत येतो, आम्ही कुठं जातो का दुसरीकडं? कुठंच जात नाही आम्ही तुमच्याच उपास, तुमचेच कर्मकांड, तुमचाच विधी करतो, तुमच्याच मंदिरात येतो, तुम्हालाच देतो, मग जरा आम्हाला जरा झुकतं माप द्या. असं काही चालत नाही तिथं. राजकारणी माणसाकडे जातो, आहो नाही आम्ही तुम्हालाच मतदान करतो, आम्ही तुमचेच आहोत, मग त्यांच्याकडून ते आपण काहीतरी मिळवतो आणि ते देतात. पण तसं इथं चालत नाही. देण्याची इच्छा ती कधीच होत नाही, त्यांना मनातसुद्धा इच्छा येत नाही. म्हटले जीवाप्रमाणे देवताही सापेक्ष म्हणजे अपेक्षा ठेवणाऱ्याच असतात. द्यावं, फक्त करावं, यांनी यावं, भजावं, विधी करावी, असं करावं तसं करावं, ह्याच अपेक्षा. देण्याचं मात्र त्यांनाही माहिती आहे का आपण यांना काही देऊ शकत नाही. परंतु जीवाचं अज्ञान आहे. त्यांना असं वाटतं इथं केलं, ही भक्ती केली तर मला हे भेटेल, इथं नवस केलं तर मला ते भेटेल. आणि ते संस्कार आपल्याकडे असल्यामुळे आपण तेच इकडे येऊन तेच करतो आहे परत. परमेश्वराला अपेक्षा आहे काय? परमेश्वराला काहीच अपेक्षा नाही. पण ज्या अपेक्षा आहेत त्याच्यात आपण बसत नाही. येत एक जन्म दिजो, काय पाहिल होईल ते पाहिजे. परमेश्वर चॅलेंज करता आहोत, परमेश्वराला तीच अपेक्षा आहे. बरं जन्म बी कोणता आपण पुरा देणार आहे? जो गेलेला आहे आपल्या आता हातातच नाही आहे. निसर्गाने तुम्हाला रिटायर केलेलं आहे, तुम्ही काही करू शकत नाही. तुमच्यामध्ये काहीच आता राहिलंच नाही आहे. त्यावेळेस द्यायचं आहे, त्यावेळेससुद्धा आपली इच्छा होत नाही. त्यावेळेससुद्धा आता आपलं जगच राहिलं. तुमचे सारे मुलं बाळं नातू नाती जे असेल ते सर्व पाहून नंतर द्यायचं आहे. मग देणार आहे ना बाबा मृत्यूशेवरती पडल्यावरती. परंतु तुम्हाला एक सिद्धांत आज सांगितला मी की जोपर्यंत कर्तव्य तुमचं तोपर्यंत देव समजून घेतात. देवांत याची मजबुरी काय करणार, नाविलाज जाऊ द्या. परंतु संपल्यानंतर मात्र मजबुरी नसते, नाविलाज नसतं. त्यावेळेस मात्र परमेश्वर समजून घेत नाही तुमची मजबुरी. विचारमाळिकेतलं 165 सूत्र जीव देवता सापेक्ष. आता देवतेबरोबर जीवाला पण इथं जोडलेलं आहे बघा. जीव आणि देवता दोन्ही पण सापेक्षच आहे, त्या सारख्याच आहे. म्हणजे आता तुम्ही इतकं सोपं आहे की जीवाकडून आपण जीवन जगत असताना आपल्या आजूबाजूला आपल्या साऱ्या गोष्टी आपण अनुभवत असतो. तेच देवतेचं आहे. कोणत्या जीवाविषयी कधी सुख नसतं, कधी सुखी नसतं, कधी समाधानी नसतं. फक्त तुमची मजबुरी म्हणून दाखवताय का नाही आम्ही सुखी आहे, ही मजबुरी आहे. नाही तर नसतं. एखादं जर बाजूला घेऊन विचारलं ना तर कोणी सुखी नसतं एकामेकाविषयी. हे समजून घ्या. हे रिअल आहे बरं का, हे शास्त्र पण सांगतं. परंतु आपली मजबुरी आहे, ड्युटी आहे, कर्तव्य आहे, जोडलेलं आहे, पूर्वकर्माचे ऋणानुबंध संबंध आहे. म्हणून ते करणं आहे आपल्याला. त्याच्याशिवाय आपण काही करू शकत नाही. कर्तव्य पण आहे ना आपले, ते कर्तव्य आपण सोडू शकत नाही. श्रीकृष्ण महाराजांनी अर्जुन देवाला काय सांगितलं आहे? कर्तव्य कर, बाकी तू डोकं लावू नको. आपण काय करतो? कर्तव्य न करता डोकं लावत राहतो. अर्जुन देवानी पहिले डोकंच लावलं होतं ना, कशाला करून काय करून हे काय करायचं आहे, सोडून देतो मी चाललो जंगलात म्हणत होते ना. त्या डोकं लावू नको, कर्तव्य कर. तू जर असं न करता कर्तव्य न करता जर पळाला तर तुला लोक शंड म्हणतील, मरायच्या अगोदर तुला मारून टाकतील, अपमानित करतील, तू त्यावेळेस जगू शकणार नाही. म्हणून तू कर्तव्य कर. कर्तव्य करायचं आहे. कर्तव्य करायला देवाने नाही म्हटलंच नाही आहे, सांगितलेलंच नाही आहे, जोडलेलं आहे. ते कर्तव्य करू. मग कर्तव्य भावनेने किती करायचं? कर्तव्य पार तुम्ही नातेंचे लग्न करत बसले तर ते कर्तव्य थोडी. तुमच्या मुलामुलींचे तुम्ही लग्न केले, त्यांनी त्यांच्या मुलामुलींचे करायचे. तिथपर्यंत ठीक आहे, तिथपर्यंत देव समजून घेत आहे. बाकी नाही. जीव आणि देवता या सापेक्ष अपेक्षा ठेवणार आहे. जीवाकडून तर आपल्याला कितीतरी अपेक्षा असतात, तेच देवतेलासुद्धा ह्या जीवाकडून अपेक्षा असतात. द्यायचं काहीच नाही, देऊ शकत नाही. जीवाने जेवढे अर्जिले असेल तेवढेच देण्याचा त्यांचा स्वरूप धर्मच आहे, ती सिस्टमच आहे. त्यांना थोडा अधिकार दिलेलाच नाही आहे की बाबा थोडंसं दे तू, नाही. तो स्वरूप धर्म आहे. जेवढं परमेश्वराने डायरेक्ट मेलच पाठवलेलं आहे का तू काही डोकं लावायचं नाही. ते कर्म, त्या कर्मावरती चिन्ह, त्या चिन्हाचं भोग तेवढं तुला द्यायचं आहे, बाकी तू विचारही नाही करायचा आहे.
ती विचारसुद्धा करत नाही, सॉफ्ट कॉर्नरसुद्धा ठेवत नाही, पॉझिटिव्ह विचारसुद्धा करत नाही. ती फक्त पाहते, ती तिची ड्युटी, तिची रुटीन आहे. आता एखादा पोलीस आहे बघा, मित्र आहे तुमचा चांगला, परंतु तुम्ही कळत न कळत एखाद्या गुन्ह्यात अडकले, तो काय म्हणतो, माझा ड्युटीचा प्रश्न आहे बाबा, मला ते करावंच लागेल, तुला अटक करावं लागेल, कारवाई करावं, जे बी करायचं आहे ते करावंच लागेल. त्याच्यात ते कॉम्प्रोमाइज करतो का तो? कारण तो त्याला वाचवित असतो. तसं देवता आहे, देवतेला ड्युटी करणंच करणं आहे. तुम्ही त्याची भक्ती केली आणि जरी करली, आता जे अन्य लोक आहेत ते देवतेचीच भक्ती करतात ना, आणि देवतेकडेच भोगावण्याचं कार्य आहे. त्यांची भक्ती करतात म्हणून ते काही दुःखी नाही आहे का? ते उलट जास्त दुःखी आहे. आपल्याला तरी हे सर्व समजलं आहे म्हणून आपण स्वस्थ चित्त आहे, शांत आहे. आपल्याला समजलं आहे म्हणून आपण आपलंच आहे खरकटं आपल्या जीवनात आलेलं आहे, आपण भोगून संपून टाका. परमेश्वराचं नाम आपल्याला एक सिक्युरिटी म्हणून आपण स्मरण करतो, चिंतन करतो, पहाटे उठतो. तेवढी देवाची दयाळू मायाळू कृपाळू परमेश्वर आहे, तो द्रवतो आहे की नाही. शोधक वेदक बोधक द्रावक परमेश्वराचं स्वरूप. पुढं गेल्यानंतर सुंदर परमेश्वराचं जर बघितलं आपण, अभ्यास केला, मग लक्षात द्रावक. तुम्ही विनंती केली, प्रार्थना केली, परमेश्वर द्रावक आहे, द्रवतो तो. दयाळू मायाळू कृपाळू. तसे देवता आहे का दयाळू मायाळू कृपाळू? त्या तर उदास आहे, जीवाच्या संदर्भात त्या उदास आहे, त्या वैरिणी आहे, वंचकत्व आहे. बघतोय आपण त्याच्यावर देवतेचा पासून बाहेर पडणं, आणि हीच अपेक्षा जर आपण इकडं करत असेल तर आपण तीच भक्ती करतोय, हे लक्षात घ्यायचं आहे. जीवाने जे अर्जिलेलं आहे तेवढंच त्यांना द्यायचं, तो स्वरूप धर्म आहे, सिस्टम आहे. त्याच्या व्यतिरिक्त ते एक्स्ट्रा काही देणं, अर्जितापेक्षा जास्त देणे किंवा अनार्जित देणे फक्त आणि फक्त कोण देऊ शकतो? परमेश्वर देऊ शकतो. परमेश्वरच अनार्जित दाता आहे. त्यांच्या दयेचे ते कार्य आहे, परमेश्वराच्या दयेचं कार्य आहे. ते दया उत्पन्न होते परमेश्वराला. उलट परमेश्वर सांगतात कितीतरी लीळा आहे, अनुकंपा न उपजे, असं सांगतात देव, परंतु तरी अनुकंपा उपजते देवाला. अनुकंपा उपजू देऊ नका. ती लीळा माहिती आहे तुम्हाला, त्या बैलाला बांधलेलं आहे, करकचून बांधलेलं आहे, देवाचं निरूपण चालू आहे, बाईसा बसलेले आहे. आता बाईसा प्रेमी भक्त असल्यामुळं त्यांच्या मनात त्यांच्याविषयी, त्या बैलाविषयी, त्या प्राण्याविषयी थोडीशी दया उत्पन्न भाव निर्माण झालेला आहे. पण देवाचं लक्ष नाही. देवाला माहिती आहे यांच्या डोक्यात काय खुटखुट चालू आहे, त्यांचं ते चालू आहे. आणि बाईसा देवाला टोकतात, त्याला सोडा, बाई तुम्ही लक्ष देऊ नका, अनुकंपा न उपजे, अनुकंपा उपजू देऊ नका. याचे कर्म मला माहिती आहे, हा कसा गेला इथं हे मला माहिती आहे, याचे भोग आहे, भोगू द्या. अनुकंपा उपजू देऊ नका. तरी पण बाईसांच्या विनंतीला मान देऊन मग आचार्य त्यांना सर्वांना कामाला लावलं, वरून आयडिया दिली का म्हणे त्याला नीट पाण्यामध्ये न्या आणि नीट सोडा, नाही तर त्याला सोडाला तोच तुमच्यावरती धावल, तोच तुम्हाला मारल. अनुकंपा उपज. बैलाच्या योनीमध्ये एक नरक योनी भोगतोय, 2 बाया देवाच्या दर्शनाला येतात, त्या बायांच्या स्वप्नात तो बैल जातो का परमेश्वराच्या दर्शनाचं एक पुण्य आम्हाला द्या. आता पुण्य द्यायला कोणी धजतं का? ते देवाला सांगताय. आता देवाला का माहीत नव्हतं का नरक योनीत कसा गेला आणि काय गेला आहे? हा भोगतोय, भोगू द्यायचं. देवाने असं म्हणायला पाहिजे होतं, पण परमेश्वर उलट त्या बाईला सांगतात, बाई दिव्याने दिवा लावला काय, दिव्याचं काय कमी उजेड पडतो काय, तो कमी होतो का? नाही, पुण्य दिल्याने पुण्य वाढतं म्हटले, द्या. संकल्प सोडायला लावला पुण्याने, तो त्यातून मुक्त झाला. म्हणजे परमेश्वर दयाचं कार्य आहे. देवता असतं तर केलं असतं का? देवता तर भोगवत होत्या. ज्या भोगवतात त्यांच्या मनामध्ये थोडी अनुकंपा येत नाही, कारण तो सिस्टमचा भागच नाही. ते उलट तीव्रतेने भोगवतात, तीव्रतेने त्याला ते पूर्णपणे भोगवण्याचं काम करतात. त्यांना माहिती आहे आपली सिस्टम आहे, आपल्याला ते करावंच लागेल. परमेश्वर अनार्जित दाता आहे, म्हणून परमेश्वराकडे प्रार्थना केली तर तुम्हाला अशक्य अशी जगात काहीच नाही. परमेश्वराकडून जर परमेश्वर भेटतोय तर मग बाकीचं परमेश्वराच्या खालचंच आहे सारं. जे बी तुम्हाला पाहिजे तुम्ही प्रार्थना करा, स्मरण करा, चिंतन करा, बाकी काही करायची गरजच नाही. त्या अनुषंगाने जे जे करण्याचं गरज आहे ते करा, इकडं तिकडं जायची गरजच नाही आहे. तरी आपण करतो, कारण का आता आपल्याला समजत नाही, लक्षात येत नाही. म्हणून देवता ह्या आपल्याला काही देऊ शकत नाही, लक्षात घ्यायचं आहे. देवता सापेक्ष आहे, फक्त अपेक्षा ठेवणाऱ्या अर्जितापेक्षा देवता काही देऊ शकत नाही. पण परमेश्वर मात्र अनार्जित दाता आहे. जे आपल्या कर्मात नाही, जे आपण अर्जन केलेलं नाही आहे, जे मिळवलेलं नाही आहे, तेही परमेश्वर आपल्याला देऊ शकतात. अयोग्य जीवाला योग्य परमेश्वर करतात. परमेश्वर म्हणतात हा जीवाकडे एवढी ताकदच नाही, एवढी शक्तीच नाही आहे का तो परमेश्वराला प्राप्त करेल. परमेश्वराला हा जीव प्राप्त करू शकत नाही, परमेश्वर या जीवाला मिळूच शकत नाही त्याच्याकडेनं.
आचार्यांना दुःख झालं, रडायला लागले. देव म्हणतात का रडताय? धीराचं धैर्य धर, या अयोग्य जीवाला मीच योग्य करतो. परमेश्वर अयोग्य जीवाला योग्य करतात, आपण अयोग्य आहोत. जीवाला योग्य करण्याचं परमेश्वराने ठाम केलेलं आहे. दया माया कृपा करुणा आहे, म्हणून आपल्याला त्याला प्रयत्न करावा तर लागेल की नाही, आपल्याला वास तर ठेवावं लागेल, इच्छा तर ठेवावं लागेल की नाही, त्या रस्त्यावरती जावं लागेल की नाही, एवढंच आपल्याला करायचं आहे. ते जर आपल्याच्याने होत नसेल, सारं परमेश्वर करून घेणार आहे, परंतु जे थोडंसं करायचं आहे ते आपल्याला करायचं, अगदी थोडंसं. परमेश्वर म्हणतात तू फक्त हात वरती बघ, वरती वास पाय, असाच असंच काढून घेईल, तुला समजणार पण नाही. जेव्हा येतं अनुसारा सारंग पंडिताला सांगताय या संसार दुःख भावसागरातून तुम्हाला कसं काढेल तुम्हाला लक्षात पण येणार नाही. ते म्हणतात नाही हो, खूप अडचणी, खूप प्रॉब्लेम्स आहे, खूप जबाबदारी आहे. अहो म्हणा ना, देव बघा त्या कसं काढतो की नाही. आणि काढतो देव, हे प्रचितीला यावं लागतं, त्या अनुभूतीला यावं लागतं. कधी? जेव्हा परमेश्वराच्या समर्थवादावरती तुमची निस्सीम निष्ठा असेल, निर्भेळ प्रेम असेल, देव आहे ही बुद्धीमध्ये तुम्ही सेव केलेलं आहे, तेव्हा देव येईल. तुमच्या मनामध्ये परमेश्वराविषयी जर हजारो शंका असतील, गैरसमज असेल, निगेटिव्ह बाजू असते, निगेटिव्ह विचार असतील, जर तर असेल, संभ्रमावस्था असेल, गैरसमज असेल, तर कसा देव येईल? कसा देव येईल? त्या देवाकडे गेलं तर देव येईल. देव म्हणता मी वज्रपंजरी पण शरणागत झालो पाहिजे, मी नाथ आहे पण अनाथ झालो पाहिजे. द्रौपदी माता काय करत होती? तिच्यावर संकट आल्यावर ती काय करत होती? ती काय डायरेक्ट देवाकडे गेली काय? ती द्रोणाचार्याकडे गेली, भीष्माचार्याकडे गेली, पांडवांकडे गेली, 100 बडकर एक त्यांच्याकडून याचना करायला लागली. तिच्या जेव्हा लक्षात आलं की काहीच कामाचे नाही आहे, तिनं प्रयत्न केला, हे काहीच कामाचे नाही आहे, आता एकच कामाचं आहे, तो म्हणजे माझा देव. त्यावेळी देवाकडे आली. मग देव आले नाही का? देवाने असं म्हटलं का तू तिकडे जात होती तिकडेच जाय, माझ्याकडे का आली नाही पहिल्यांदी, तुला काय कळत नव्हतं का, असं म्हटलं का ते? उलट रुक्मिणी माता म्हणते अहो तुमची ती भक्त ती काय म्हणे, थांबा माझ्याकडे येऊ द्या ना म्हणे, माझ्याकडे येऊ द्या, आल्यानंतर मी करीन. परंतु ती आधार घेते ना याचं त्याचं, तिलाही कळू द्या, तिचे भ्रम आहे ना, ते भ्रम तुटले पाहिजे. तिचे भ्रम होते ना, ते भ्रम तुटले तेव्हा देवाकडे आली. आणि मग देवाने काय केलं तर सारा इतिहास आहे. अर्जुन देवाचं, अर्जुन देवाला तर खुमखुमी होती, अग्निकाष्ट घेईल, अग्निकाष्ट घेईल. घेऊ दिलं का अग्निकाष्ट? तुमच्या केसाला धक्का लागणार नाही. परंतु देव आहे ही निस्सीम निष्ठा तुमची असली पाहिजे, समर्थवादावरची निस्सीम निष्ठा असली पाहिजे. त्याबद्दलच आपल्या मनामध्ये शंका जर असेल तर काहीच उपयोग नाही, आपण दैवराटीचे नाही. देवता अनार्जित तर देऊ काहीच शकत नाही. देवता जे अनार्जित आहे ते तर काहीच देऊ शकत नाही. साऱ्या देवता एकत्र आल्यानं सांगितलं की चला XYZ एका जीवाला काहीच देऊ शकत नाही. साऱ्या एकत्र आल्या तरी नाही, अनार्जित ते काहीच देऊ शकत नाही. अनार्जित दाता फक्त आणि फक्त परमेश्वरच आहे. जे अर्जिलेले तेच देवता देतात, तर त्या देऊ शकत तर नाहीच. परंतु जीवाने जे मिळवलेले, जे अर्जन केलेलं आहे ते सुद्धा ती पूर्ण देत नाही म्हटले. जे अर्जन केलेलं ते सुद्धा देत नाही. त्याच्या सुखाच्या बाबतीत जर विचार केला तर ती जसं त्यांनी उदाहरण दिलेलं आहे पक्षकारांनी, का गाय जशी पानात चोरते. आता आपण शेतकरी, आपल्याला कळतं, आपल्या पोरांना नाही कळलं. गाईचं दूध आपण जेव्हा काढायला लागतो ना, ती तिच्या बछड्यासाठी आहे ना, दूध चोरते. आपल्याला वाटतं दूध संपलं, त्याला पाना चोरणे म्हणतात. आणि मग नंतर ते बछडं सुटलं, आपण संपलं दूध म्हणून उठलो का मग त्याला ती दूध पाजते. तसे या देवता काय करतात? सुखाच्या बाबतीत अंकुंची होतात, आखडता हात घेतात, त्या पूर्णपणे देत नाही. आणि अर्जन तुम्हीच केलेलं आहे, मिळवलेलं तुम्हीच आहे, तरी त्या देत नाही. म्हणजे त्या अनुषंगाने त्या सापेक्ष ठरतात म्हटले, त्याप्रमाणे त्या देताना कमी करतात. हे झालं संत फळाचं. हे सुख फळाच्या बाबतीत असं करतात, परंतु असंत फळे संपूर्ण भोगवण्याचं काम करतात. असंत फळामध्ये त्यांनी पाना चोरायला पाहिजे. वास्तविक नको बायाला जास्त दुःख द्यायला, सुख मात्र थोडं जास्त द्यायला पाहिजे. ते उलटं करतात, कारण त्या वैरिणी आहे. त्यांच्या मनामध्ये आपल्याविषयी कोणत्याही प्रकारचे कुठलीही छोटीशी भावना काहीच नाही आहे. ती फक्त ड्युटी म्हणून, करणीय म्हणून, कर्तव्य म्हणून फक्त ते करत राहतात. त्याच्यामुळं तो विषय आपण समजून घेतला पाहिजे. संत सामुग्रीच्या बाबतीत पाना चोरतात, पण असंत सामुग्री पूर्णपणे 100% नुसते भोगवत नाही, अगदी आयुष्याने भोगवतात. आयुष्याने
आईला खुर्ची द्या, ही खुर्ची. जे दुःख आहे ते आवेशाने भोगावतात. आवेश अत्यंत. आपण भांडतो, काय करतो? आपल्या भांडणामध्ये किती आवेश असतो? 100 हातीचं बळी येतं आपल्याला लगेच, आपण रावणच होऊन जातो डायरेक्ट. तसं देवता जे दुःख भोगवण्याचं काम करतात ते आवेशाने भोगवतात. यावरून देवता या सापेक्षाबरोबरच जीवाच्या बाबतीत वंचकत्व आहे. वंचकत्व आहे ना, जे तुमचं आहे तेच तुम्हाला देत नाही, याचा अर्थ वंचकत्व. हात आखडता घेतला म्हणजे देवता नुसत्या सापेक्षाच नाही आहे, अपेक्षा तर ठेवतात, परंतु वंचकत्वसुद्धा त्यांच्यामध्ये ही सिस्टमचा एक भागच आहे. ते देत नाही. जे आपलं आहे ते सुद्धा आपल्याला देत नाही, तो आपला अधिकार आहे ते सुद्धा देत नाही. आणि देतानासुद्धा असंत सामुग्री जास्त देतात, आयुष्याने उपभोगवतात, आणि संत सामुग्री मात्र कमी करतात, हात आखडता घेतात. हे वंचकत्व त्या देवतेमध्ये आहे आणि हे जीवाच्या बाबतीत आहे, लक्षात. यामुळे देवता या जीवाच्या बाबतीत निष्ठुर पण ठरतात. जे तुम्ही आता सकाळी म्हटले, काय म्हटले, जे जाधव साहेबांनी कव्हर केलं, काय निकृष्ट नाही, निष्ठुर. निकृष्ट म्हटल्यानंतर मग ते टाकाऊ माल होतो. हा टाकाऊ माल नाही आहे, हे परमेश्वराच्या शक्ती आहे. ते शक्तीद्वारे तर सगळे ब्रह्मांडाचं कार्य परमेश्वर करतात. निष्ठुर आहे, निष्ठुर. आपण म्हणतो ना, काय निष्ठुर माणूस, याला थोडी दया येऊ नये. त्याला मदत करायच्या ऐवजी व्हिडिओ काढत बसला, आपण म्हणतो की नाही. ॲक्सिडेंट झाला, मदत करायचं दिलं सोडून, व्हिडिओ काढत बसला. तुम्हाला कसं वाटतंय त्याला विचारतोय, त्याचा हात तुटला आहे, पाय तुटला आहे. म्हणजे ही निष्ठुरता आहे ना, ही काठिण्य, याला म्हणतात काठिण्य. पण आपल्या हृदयामध्ये सुद्धा धर्माच्या प्रति काठिण्य येणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. काठिण्य नाही आलं पाहिजे, आपलं हृदय कोमल असलं पाहिजे. दुसऱ्याच्या दुःखामध्ये आपल्याला दुःख वाटलं पाहिजे, दुसऱ्याच्या सुखात आपल्याला सुख वाटलं पाहिजे, की तो सुखी राहिला पाहिजे, अशी भावना असली पाहिजे. ज्यावेळेस तुम्हाला वाटेल की अरे हा सुखी आहे आणि तुमच्यामध्ये जल्लोष निर्माण होईल, द्वेष निर्माण होईल, वाईट वाटेल तुम्हाला, त्याचं चांगुलपण पाहिल्यावर, तुम्ही परमेश्वर प्राप्तीचे योग्य जीव राहिले नाही, तुमच्यामध्ये काठिण्य निर्माण झाले. आणि दुसऱ्याच्या डोळ्यातलं पाणी पाहून तुमच्या डोळ्यात पाणी येत असेल, दुसऱ्याचं दुःख पाहून तुमच्या हृदयात दुःख निर्माण होत असेल, तर परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने योग्य जीव आहात तुम्ही. तुमच्यामध्ये काठिण्य नाही राहिलेलं, कोमल हृदय. काठिण्य न येण्यासाठी आपल्याला जपावं लागतं. त्याच्यासाठी आपण मग प्रसव मोडतो, प्रायचित्त घेतो, माफी मागतो. माफी मागून आपल्यामध्ये जी कोमलता आहे ती सांभाळण्याचा आपण प्रयत्न करतो. आज आपण मुंगी मारली, उद्या कोकरच मारलं, परवा उंदीर मारले, काठिण्य आपल्याला काहीच वाटणार, काहीच नाही वाटत, निष्ठुर होतं. जे नॉनव्हेज विक्रीचे जे दुकान आहे त्याच्यापुढं आपण 2 मिनटं थांबू शकत नाही, ते पाहिल्यानंतरच आपल्याला कसं. पण जे दररोज खातात त्यांना काहीच वाटत नाही, तिथंच ते समोर बसतात, पाहतात. ते काठिण्य आलेले, निष्ठुर आलेले, निष्ठुरता झालेली आहे. ते धर्मातला अनाधिकारी जीव आहे. अधिकारी जीव कोण आहे? ज्याच्यामध्ये कोमलता आहे. लहान मुलं कशी कोमल असतात बघा, छोटीशी गोष्टसुद्धा त्याच्या विचारावरती परिणामकारक जाऊन जातं. हे सारं ऐकल्यानंतर जर आपल्यावर परिणाम होत नसेल तर आपण निष्ठुर झालेलो आहे, आपण काठिण्य आहे. परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने आपण योग्य नाही आहे. म्हणून आपल्यामध्ये काठिण्यता, निष्ठुरता निर्माण नाही झाली पाहिजे. देवता ह्या निष्ठुरसुद्धा झालेल्या असतात. का? जीवाविषयी कुठली त्यांना सहानुभूती नसते, कोणत्याविषयी प्रेम नसतं, आपलेपणा नसतो, काही त्यांना घेणं देणं नसतं. तुम्ही कुठे आहे, काय, कुठून आले आणि कुठं जाणार आहे, काय फरक पडत. ही निष्ठुरता त्यांच्यामध्ये ती अंगचीच आहे म्हटलं. काठिण्य अंगचंच आहे, त्याच्यात त्यांच्यामध्ये बदल काहीच होणार नाही. आणि जर त्या निष्ठुर नसत्या तर त्यांनी भोगवलं पण नसतं ना, मग अन्याय झाला असतं. ज्यांनी जे कर्म केलं त्याला ते भोग भेटलाच पाहिजे, हा सिद्धांत आहे. आणि तो भोगतोच, भोगावंच लागतो. त्या भोगवण्याचं काम देवता जर निष्ठुर नसते तर त्यांनी केलं नसतं. आणि मग आजकाल तर किती वाईट कर्म केले तरी त्याला जर ते भोग नाही भेटला तर तो सुधारणार कसा, त्यातून बाहेर पडणार कसा, परमेश्वर प्राप्तीला जाणार कसा. म्हणून ही अंगचीच आहे, त्याची एक सिस्टमचा भाग आहे. त्यांना जीवाविषयी कुठली सहानुभूती, प्रेम, आपलेपण कधीच वाटत नाही. का वाटत नाही? त्या उदाससुद्धा आहे, निष्ठुरच नाही, त्या उदास आहे. काहीच वाटत नाही त्यांना, एकदम कोरडेपणा, काही मतलबच नाही. आपण म्हणतो ना उदास माणूस, याला काही फरकच नाही पडत. देवाला सुद्धा अनुकूल होते, प्रतिकूल होते, उदास होते. देव आले काय, गेले काय, देवाला काही केलं काय, काही मतलबच नाही, उदास. आजही लोक उदास आहे की नाही, कितीतरी उदास. दैवराटीचे लोक भरपूर उदास. ही आता उदासीनताचे, ही जी संख्या कमी ती उदास लोक आहे.
कार्यक्रम चालू आहे, चालला आहे, घेतलाय बाबा, येताय सांगताय उदास. काही प्रतिकूलही असतील, काय खरं आलंय आहे की नाही, जे अनुकूल आहे ते येत आहे. ही सगळीकडे असते. देवता अनुकूलच नाही आहे, देवता प्रतिकूल आहे आणि निष्ठुर आहे, उदास आहे. त्यांना त्याच्यातली अटॅचमेंटच नाही, काही कोणत्याही प्रकारचं त्यांना त्या जीवाविषयी काही वाटत नाही. त्याच्यामुळं आपण त्यांचा विचार न करणं. आता दैवराटीत राहून सुद्धा बाबा ते आमचं कुळदैवत, ते करावंच लागतं. नवस करेल आहे कधीतरी, करावंच लागतं. अरे त्या देवतेला काही घेणं देणं नाही तुझ्या नवसाचं, तुझं याचं आणि त्याचं. तुला जे भेटलं आहे ते परमेश्वर कृपेने भेटलं आहे. तू तिथं काय जाऊन करून किती केलं तर काही भेटणारच नाही आहे. ती फक्त तुमची मानसिकता आहे, तो फक्त संस्कार लागतो. काल आपण सांगितलं, तुम्ही करताय म्हणजे वाया गेलेलं नाही आहे, संस्कार लागतो फक्त. या अन्य लोक बी करतात ना धार्मिकता. आता सकाळी मी येतो बघ किती गर्दी आहे शेजारीच तुमच्या, दुकानदारी किती जोरात चालू आहे. काय भेटतंय? काही भेटत नाही, काय भेटणार. फक्त मानसिकता आहे, संस्कार आहे फक्त. आणि कालचं तुम्हाला सांगितलं सिस्टम, वेळ जाते. 10 दिवस महिनाभर गेलं, एखादी अडचण असली का ती दूर जाते, ती वेळ निघून गेली की ती अडचण दूर होते. मग एक बाई दुसऱ्या बाईला सांगते की मी ते करत होते म्हणून असं झालं, ती करत होते, एखाद्या तोंडून दाच्या माउथ पब्लिसिटी, आणि गर्दीच गर्दी. हां, किती गर्दी आहे. आणि इथं परमेश्वराचं आहे, प्रत्यक्ष आहे, सर्व काय आहे इड. परंतु तुम्ही काय एक थोडी आहे, तुम्ही हजार आहे. त्याच्यामुळं हा जो विषय आहे हा कोणाला भेटतच नाही, ऐकायला भेटणार नाही, समजणार नाही, कळणार नाही, जाणवणार नाही, कोणाचं कामच नाही. म्हणून मी शब्द वापरत राहतो, आयऱ्या गायऱ्याचं कामच नाही. इथं लागतो तोच का ज्याला परमेश्वराने आणलेलं आहे तोच येईल इथं. कोणी इथं येऊ शकत नाही. तुम्ही इथं बघा, देवाने तर आपल्याला प्रॅक्टिकल दिलेलं आहे. म्हणले जा गंगा तीरावरती दवंडी पिटवा, कैवल्यदान देणार आहे. आलं का कोणी? एक म्हातारा आलं कैवल्यदान, काही खायचा पदार्थ आहे का काय म्हणून, देवाने त्याला देणार 100%. उद्या कधी तरी देणार, दिलं असं. परंतु परत दुसरं काय सांगितलं म्हटले, पिवळी दांडी करणारा म्हटले, सोनं करणारा. गर्दी ते अशी झाली तर गर्दी. जसं इथंही तुम्ही जर काही केलं तर गर्दी होईल, पण ती गर्दी काय कामाची, ती गर्दी काय कामाची नाही. आपण कोणत्या गर्दीमध्ये हरकलेलो आहे, कोणत्या बाजारात आपण हरकलेलं हे बी आपण पाहणं गरजेचं आहे. म्हणून देवता हा जो वर्ग आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. त्या नुसत्या उदासच नाही आहे, निष्ठुरता आहेच, पण त्या वैरिणीसुद्धा आहे. वैरिणी का वैरिणी आहे? त्यांचं आपलं जर काही घेणं देणं नाही, शक्य नाही, तर आपलं भोग अधिक आयुष्याने भोगवण्याचं काय कारण? किंवा जे मी जर संत सामुग्री जोडलेली ती तर पुरी द्यायची ना मला, त्यांनी हात आखडण्याचं काय कारण? का तर त्या वैरिणी आहे. आणि या वैरिणी फक्त आपल्या तत्त्वज्ञानातच नाही आहे. दासबोधामध्ये रामदास स्वामींनी सुद्धा असं लिहिलेलं आहे का ह्या देवता या साऱ्या जीवाच्या शत्रू म्हटले, वैरिणी. लोकमान्य टिळकांनी सुद्धा गीता रहस्य जे लिहिलं त्याच्यामध्ये काही अध्यायामध्ये लिहिले, पण ते इतके कन्फ्युजन आहे का एकीकडं काय लिहितात, दुसरीकडं आणखीन दुसरंच लिहितात. बोध दिल्याशिवाय ते कन्फ्युजन निघत नाही. म्हणतात वैरिणी आहे आणि परत वरती खाली पूजा तीच चालू सांगतात. म्हणजे कन्फ्युजन नेमकं आपल्याला तर ते कन्फ्युजन राहायचं काही कारणच नाही. त्या वैरिणी का तर त्या आपल्याला कशा पद्धतीनं आपलंसुद्धा देत नाही, ते देण्याचं प्रवृत्ती ठेवत नाही. आपण आमचं तर आम्हाला दे बाबा, त्यासुद्धा त्या देत नाही. संत असंत फळात देखील ते अगोदर असंत फळ उपभोगवतात. याच्यामध्ये सुद्धा ते काय करतात? पर्सनॅलिटी करतात. संत आणि असंत, तुमचं सुख आहे, तुमचं दुःख आहे, त्या देवता काय करतात? पहिले दुःख भोगवतात, असंत फळ भोगवतात. अंतःकरणाच्या कठीणपणामुळे त्यांच्यात हे असते. म्हणले जीवाचे कधीच ते भले पाहत नाही, जीवाचं हित व्हावं अशी कोणतीच देवता कधीच पाहत नाही. पण परमेश्वर त्याच्या उलट आहे. ह्या नरकात गेलेल्या जीवाचं दुःख परमेश्वराला पावत नाही, म्हणून परमेश्वराने एवढा उपद्रव केलेला आहे. आणि नरकात गेलेल्या जीवाचं, कोणत्या जीवाचं दुःख त्यांनी त्या देवतेवरती काहीच परिणाम होत नाही, काहीच वाटत नाही. काही
वाटत असतं तर काहीतरी त्यांनी विचार केला असता, पण ते हितच पाहत नाही देवतेचं, जीवाचं भलंच पाहत नाही. त्यांच्यामध्ये ते नाहीच आहे की याचं काहीतरी भलं व्हावं ना, हा मोठा व्हावा, असं नाही आहे. परमेश्वर मात्र आपला हितक्ष आहे. पूजनीय भांडारेकरांना कळालं की माझे हितक्ष आहे, उठले निघाले. त्यांना कळावं, आपल्याला कळू नये. आपल्याला समजत नाही, आपला नाही की हितक्ष देव त्यांचाच हितक्ष आहे का? आपला पण देव हितक्ष आहे. ज्या अर्थी आपल्याला बोध दिला, कळाला, समजला, लक्षात आला, याचा अर्थ देव आपला हितक्ष आहे. आपणही उठावून निघावं. कधी निघावं? सारं झाल्यावर निघावं. सारं झाल्यावर तरी निघावं. त्यांनी तर आंघोळीचं पाणी सोडून दिलं होतं. आपल्याला जिथं जाऊ तिथं आंघोळीचं पाणी भेटेल, गरम भेटेल. थंडी वाजली तर आपल्याला ब्लँकेट पण भेटतील. अहो, घरी काय तुमच्या टाईममध्ये तुम्हाला भेटतं, तिथं जाऊन पहा. टाईममध्ये सकाळी 7ला चहा तयार, चहावर लगेच नाश्ता तयार. नाश्त्याला बी काही एकच पदार्थ नाही, सारे वेगवेगळे. बरं नुसते देतीलच का? नाही, पूजा पण अत्यंत विनंती करून, या बाबा या, घ्या 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 घ्या, आमचं काहीतरी घ्या, आम्हाला भेटलं पाहिजे गोमटं. घरी तरी वाट पाहावं लागते तुम्हाला. आणि कधीतरी जर म्हटलेच तर तिकडून लगेच आवाज येतो, हो थांबा, काही मला तेच काम आहे काय? परत एकच पदार्थ त्यांच्या आवडीचाच, कालही हेच, परवाही हेच, हे काय प्रकार आहे? गिळा गपचूप खावाच लागत. तिथं तसं नाही आहे. तिथं दुपारी एकदम सिस्टमॅटिक, वेळेत सारं. वेळेत तर आहेच आहे, परंतु कोणाला तिखट खायचं तर तिखट भाजी वेगळी, कमी तिखट भाजी वेगळी, गोड खायचं तर गोड, चपाती भाजी सर्व भेटतं. वरून विनंती करून पूजा वगैरे सर्व एकदम विनंती. तिथं गुपचूप खाली मान घालून खावं लागत. तिथं मानापानाने भेटत आहे तरी तुम्ही विचार करता. वरून इथं करताना तुम्हाला स्वतःला भाजीपाला आणावा लागतो. आमच्या भगिनी आणतात का भाजीपाला? कधी तुम्हालाच आणून द्यावा लागतो. चालले ते बाजारात, ती पिशवी घेऊन जा, हे घेऊन जा. जर की भाजीपाला आणताना काही चुकी झाली, जोपर्यंत ती भाजी खाऊन जात नाही 2-3 दिवस ते ऐकावंच लागतं. तुम्हाला भाजी नीट आणता येत नाही, तिथं तो काहीच व्यापार नसतो. तुम्हाला करणारे सारे करतात सिस्टमॅटिक एकदम. बघा देवाने किती व्यवस्था केलेली, सर्व व्यवस्था आहे, तरी पण आपली अभिलाषा, प्रवृत्ती आपली बदलत नाही. मग काय देवतेच्या कचाट्यात जायचं आहे? हे देवता बघ कशा करतात, भयंकर. एकदा का इथून जर तिथं गेले तेव्हा होता कुठला, होता कोणाचा, इकडं आला, मग मात्र सोडतच नाही. कारण तिला त्रिकाळ ज्ञान असतं, हा कोणाचा आहे समजतं, आणि कुठून आला हे सुद्धा कळतं. आपण परमेश्वर भक्ती सोडून जर विकल्पाला गेलो तर त्यांना कळतं हा होता कुठं, आला कसा, आणि मग तीव्रता कमी होईल का वाढेल का, मग तिकडं जायचं आहे का. जर अनुसरले नाही तर तिकडंच जाणार आहे. मग आपण, ही भीती नाही आहे, हे सत्य आहे, वास्तविक सत्य आहे. तुम्हाला काय वाटतं भीती घालतो आम्ही? तुमच्या अनुसरणाने काही परमेश्वराचं भलं होणार आहे, धर्माचं भलं होणार आहे, माझं भलं होणार आहे. तुम्ही जेवले तुमचंच पोट भरणार आहे, कोणाचंच कोणाला नसतं, भेटत नाही. देवाने ठरवलं तरी याचं कर्म त्याला, त्याचं कर्म त्याला लागूच शकत नाही. आणि देण्याची वेळ जरी असती तरी दिलं नसतं. जीव स्वार्थी आहे, आपण बघितलं. एक बाबा होते, आता ते मोठे काम करून कष्ट करून सारं उभं केलं, मुलं सुना बायको पोरं सोरं सारे, परंतु त्यांच्याकडे दुर्लक्ष होतं. हे लक्षात आल्यानंतर ते म्हणशील आयडिया करावं लागेल, काहीतरी काय करावं लागेल, अडचण काय. ते गेले त्यांच्या गुरुबाकड, साधूंना म्हटले बाबा खूप कष्ट केले, खूप कामं केले, सारं मिळवलं, परंतु आज माझ्याकडे जेवढं लक्ष द्यायला पाहिजे तेवढे घरचे लक्ष देत नाही. म्हणले मग तुम्ही अनुसरा, संन्यास घ्या, इथं सर्व भेटतं. नाही हो म्हणे, आज कसं काय, घरच्यांचं खूप प्रेम आहे म्हणे माझ्यावर. असं नाही आहे म्हणे, तेच फक्त करू देत नाही, बाकी ठीक आहे थोडंफार चालूच जातं म्हणे. खूप प्रेम आहे म्हणे, खरंच प्रेम आहे म्हणे. अहो लय जीव लावतात. पण
किटकिट करतात थोडीशी म्हणे, परंतु वेळेवर जेवण, वेळेवर नाश्ता, सर्व कुठं घेऊन जातात, काय करतात, कमी जास्त पाहतात म्हणे. खरंच प्रेम आहे म्हणे. हो खरंच प्रेम आहे म्हणे. ठीक आहे म्हणे, एक प्रयोग करू म्हणे आपण. तुम्ही दररोज या म्हणे, एक तुम्हाला आहे ना आयडिया शिकवतो, व्यायामाचा एक प्रकार शिकवतो. महिनाभर तो व्यायामाचा प्रकार शिकवल्यानंतर मग एक प्रयोग करू म्हणे आपण. मग ठीक आहे. बाबांनी काय शिकवलं, श्वास रोखायचा व्यायाम शिकवला त्यांना. तो श्वास रोखायची सवय लावली त्यांना. तो व्यायाम करता करता एक महिन्यानंतर ते एक प्रहर म्हणजे 3 तास श्वास रोखू शकतात एवढी ताकद त्यांच्यामध्ये निर्माण झाली. म्हणजे आता वेळ आली म्हणे, तू घरच्यांचं तुमच्यावर किती जीव आहे पाहायचा म्हणे. ठीक आहे म्हणे, एक तर अनुसरा, नाही तर प्रेम आहे ते सिद्ध करा म्हणे. चालेल म्हणे. तुम्ही सक्सेस झाले तर तुमचा, ते सक्सेस झाले तर त्यांचा, काय हरकत नाही म्हणे. मग आता उद्या जायचं म्हणे घरी. सकाळी किती वाजता उठतात? 6 वाजता उठतात. उठायचंच नाही म्हणे, उठायचंच नाही, गपचूप पडून राहायचं म्हणे. कोणी जवळ आलं का श्वास रोखून घ्यायचा. मग आता घरच्यांना सवय असते ना की 6 वाजता उठतात बाबा. बाबा उठले मग फिरून येतात, काही चहा पाणी काय जे असेल ते त्यांच्या कामात, हे यांच्या कामात. बाबा 6 वाजले 7 वाजले का उठले नाही. मग एका सुनेला जाणवलं बाबा आज उठले नाही. म्हणजे झोपले असतील, आता थंडीचे दिवस आहे, जरा ब्लँकेट एक काल जास्त एक्स्ट्रा घेतलं. विचार करण्याची पद्धत सांगतो मी तुम्हाला, बाकी काही नाही. काल थोडं जास्त एक ब्लँकेट घेतलं म्हणून झोपले असतील. रिअल आहे ना, वास्तविकता आहे ही. मग काय झालं, दुसऱ्या सुनेच्या लक्षात आलं, ते बाबा 7:30 वाजले आज का उठले नाही. तिने असा विचार केला असेल, जाऊ द्या. मग मुलाला वाटलं, मग नाताला वाटलं, सर्वांना वाटल्यानंतर 8 वाजता मात्र ते अलर्ट झाले का अरे काहीतरी गडबड आहे. 6ला उठणार आहे बाबा, 7ला उठायला पाहिजे. कधीच नियम बदलत नाही, 6ला म्हणजे 6ला बाबा उठतातच. आज 8 वाजले तरी उठले नाही. मग सारी गोळा झाली, गेले बाबाजवळ, ब्लँकेट बाजूला काढलं, श्वास रोखून धरलेला आहे, पाहिली नाडी, असं असं केलं, नाकाजवळ श्वास घेताय का. गेले म्हणे बाबा. लागले रडायला, बायको रडायला लागली, नातू रडायला लागला, सुना रडायला लागल्या. बरे होते ते आता तुमच्या स्टाईलमध्ये आहे की नाही, इतके रडायला लागले. आणि मग बरोबर यांचं ठरलेलं होतं ना, त्यांचे जे गुरुबा आहे ते बाबा, ते बरोबर आले 8:15ला. त्यांना माहीत होतं 1-2 तासामध्ये सारी गडबड होईल म्हणे. लगेच कोणी तर कामाला लागलं. आता कवर रडायचं म्हणे, आता पुढचे पाहावं लागेल. काही कामाला लागले, नातेवाईकाला भेटणं गाठणं, सारी गर्दी. ते बाबा आले म्हणे, काय झालं म्हणे. बाबा गेले म्हणे. काय रडता म्हणे तुम्ही, कशासाठी रडताय. काय सांगू म्हणे, आमचे बाबा आमचे किती चांगले होते, आमचं त्यांच्या तुमचं लय प्रेम होतं म्हणे, खूप प्रेम होतं. बाबा जाऊ असं वाटतच नव्हतं तुम्हाला म्हणे. असं कोणाला वाटेल का म्हणे. कशाला रडताय म्हणे, गप्प बसा. आता सुना आहे, मुलं आहे, नातू आहे, सारं व्यवस्थित आहे. त्यांनी तुमच्याच ताब्यात दिलेलं आहे, ते काय वरती घेऊन जाणार आहे, काही नेलं आहे का. बाबांनी बाबाच्या स्टाईलनी समजावलं. असं कुठं असतं का म्हणे. मग असं आहे का, तुम्हाला बाबा हवे आहे का म्हणे. हो हवे म्हणे. जिवंत करू शकतो म्हणे मी. जिवंत करू शकता, करा, कोण नाही म्हणणार आहे. फुकट फाकट भेटल्यावर कोण नाही म्हणणार. तेवढेच घर सांभाळायला तर होते, नातीला शाळेत निघून घालायला होते, काहीतरी होतं. ठीक आहे म्हणे, मग मी जिवंत करून टाकतो म्हणे बाबांना. करा लवकर करा म्हणे. मग ते म्हणे एक 8 आहे म्हणे, एक पाणी आणा म्हणे. ते पाणी आणलं, त्याच्यात काहीतरी लिंबू पिळलं, काहीतरी त्यांनी मंत्र म्हटले आणि मग शांत डोळे बंद करून म्हटले की आता हे पाणी कोणीतरी प्यायचं आहे का, ज्याचा सर्वात जास्त जीव आहे बाबांवरती. आता हे पाणी जो पिईल तो लगेच मरेल आणि बाबा लगेच उठतील म्हटले. सर्वांची नजर पहिल्यांदा कोणावर गेली असं सांगा बरं. म्हातारीवर. ही काही कामाची नाही, म्हाताऱ्यावर म्हातारी जायला पाहिजे. असं कुठं राहतं का म्हणे. नातू नातीला कोण सांभाळल. बाबा गेल्यानंतर तुमच्याकडे लक्ष द्यायला मला त्यांनीच सांगितलेलं आहे का तू लक्ष दे. सुना का पाहायला लागले, नाता का पाहायला लागले, नाती का पाहायला लागले,
पोराका पाहायला लागले, कोणी तयार होत नाही. एक पोरगा धीट होऊन म्हणे, बाबा तुम्ही काही करू नका, आता टेन्शन घेऊ नका, गेले बाबा, जाऊ द्या आता ही रीतच आहे म्हणे, कोण आमर व्हायला आलेलं आहे. ठीक आहे म्हणे, मी पितो, चालेल का? अरे लगेच पिया म्हणे मी पितो, मी मरतो, लगेच तुमचे बाबा उठतील, लगेच प्या म्हणे, तुमच्या किती दशक्रिया घालायच्या एवढं सांगा, आम्ही सारा खर्च करू. बाबांनी पिलं. आता ते काही सारं आयडियाच होती. उठवलं म्हणे, उठ बाबा. आणि त्यांनी जरी श्वास रोखला होता, कान तर ओके होते, सारं ऐकत होता तो. मग तो उठला आणि तो म्हटला, बाबा आम्ही तुमचे आता, चला. असे काही प्रयोग तुम्हाला देवाने करून द्यायला पाहिजे, तेव्हा मग तू या भ्रमातून आपण तुटायचं आहे. तर आपल्याला हे कळालं पाहिजे, बाकी दुसरं काही नाही आहे. देवता कशा सापेक्ष आहे, वंचक आहे, उदास आहे, वैरिणी आपण बघितल्या. त्या आपल्याला काही देऊ शकत. देणारा फक्त आणि फक्त परमेश्वर आहे. तोच आपला हितक्ष आहे, तोच आपलं हित पाहतोय, तोच आपलं भलं करणार आहे. आणि आपलं दुःख त्याला पावत नाही, म्हणून त्यांनी हा सारा उपद्याप केलेला आहे. त्या परमेश्वराचं आपल्याला व्हायचं आहे, देवतेचं आपल्याला व्हायचं नाही आहे. जीवाच्या अर्जकत्वाप्रमाणे सर्व काही दिल्यानंतर त्यांना जीवास जन्मवृत्तीच्या फेऱ्यासाठी ढकलताना मात्र ह्या देवतेला कोणतंही थोडंही दुःख होत नाही. एखादा जीव आहे, एखाद्या देवतेची भक्ती करतोय, गीतेत परमेश्वरानं सांगितलं देवतेची भक्ती करतोय, पुण्यांश भेटेल त्या देवतेचं थोडाफार, ते बी त्यांनी अर्जकत्व मिळवलेलं आहे. परंतु ते संपताच तीच देवता त्याला जन्मवृत्तीच्या फेऱ्यात ढकलून देते. तिला किंचितही थोडे दुःख होत नाही. आणि परमेश्वराला दुःखच दुःख आहे. दादोस विद्यावंत आहे, वेदवंत नाही, बोधवंत नाही आहे, दृष्टपर सापेक्ष अपेक्षा ठेवून देवाकडे आलेले. परंतु जेव्हा देवाबरोबर त्यांचं थोडंसं बोलणं झालं आणि ते उठून गेले, जातो म्हणे मी, ते म्हटले तुम्ही अनुसारा, म्हणे आमच्याच्याने होत नाही, म्हणे मग लग्न तरी करा. देव काय म्हणतात, एक तर अनुसारा नाही जमत म्हणे, लग्न तरी करा म्हणे, ते जमत नाही म्हणे, मी इथून जा मग, हे जमल म्हणे. दादा म्हणते हे जमेल. ते उठून गेले. इथून जा याचा अर्थ काय, परमेश्वर भक्तीतून जा, परमेश्वरापासून जा. देवाचा गुडघा कापरला. जो वेदवंत नाही, जो बदवंत नाही आहे, दादोस काय हे माहिती, परंतु त्यांच्या निमित्ताने बरेच मार्गात आलेली मंडळी आहे, म्हणून देवाचं त्याच्यावर सुद्धा दयामाया कृपा करून आहे. देवचं गुडघा कापरला. देवाला भीती वाटली, काही यांनी जाऊ नये, नरकात गेलात. बाईसांचं बायांच्या कटकटी होत राहायच्या. कोणती बाई निघाली त्र्यंबकला, देव म्हणतात थांबवा. देव म्हणतात थांब बाई, तू माझ्यासाठी आलेली आहे. बाई संकट काय पाहते, माझ्याकडे पाय, पण थांबत नाही. आचार्यांना म्हणतात जा तुम्ही थांबवा. आचार्य म्हणतात तुमच्याच्यानी नाही थांबली, माझ्याच्यानी काय थांबणार आहे, म्हणजे जीव जीवाचा ऐकतो, जा म्हणे. आचार्य म्हणतात बाई काय विचार करता, थांबा तुम्ही. नाही म्हणे तू म्हणते म्हणून थांबते म्हणे, तर देवाचं तर काय खरं नाही. आचार्यांना विशेष वाटलं काही काय प्रकार आहे, देवाने थांबवलं तर नाही थांबत, जीव थांबवत. तसं आपल्याला देव सांगतोय, आपण देवाचं ऐकायला नाही. थांबा असं कुठं राहतं, खाय प्यायचे दिवस आले, आता एवढे कष्ट केले, खाय प्यायचे दिवस आले, खाय प्यायचे दिवस आहे तर खायला बी पचत नाही. खाय प्यायचे दिवस आहे, परंतु खायला पचलं पाहिजे ना. जेव्हा खाय प्यायचे दिवस होते तेव्हा खायला नव्हतं, आणि आता खाय प्यायचे दिवस आहे तर आता पचत नाही. दात आहे तर चणे नाही, चणे आहे तर दात नाही. आता देव बघतोय, देव म्हणतोय, देव सांगतोय. हे परमेश्वराला दुःख आहे, देवतेला काही दुःख नाही. देवता जन्ममृत्यूच्या फेऱ्यात लगेच ढकलून देतात, परमेश्वर दुःख करतात, थांबवतात त्या बाईला म्हणे, नाही तर ही खूप मोठ्या अनिष्टाला पडेल म्हणे, अनिष्टात पडेल. काय फरक आहे, देवाने म्हणे पडली तर पडली, काय फरक, असा विचार केला का देवाने? नाही, थांबवलं. आचार्यांना पुढं केलं आणि थांबवलं. दादोसांच्या बाबतीत महादाईस आले म्हणे तुम्ही काय वकिली करायला, बाई महादाईस काहीच माहीत नव्हतं म्हणे काय झालं नाही, असं असं. ते चिडले, असं कसं काय भांडून गेले देवाच्या पूर्ण. देव काय, देवता काय, देवतेला काही फरक पडत नाही तुम्ही गेले काय आणि कुठं गेले काय. त्याच्यामुळे ह्या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे. देवता काय आहे, देवतेच्या निगेटिव्ह बाजू आपण बघत असतो. आपला टायमिंग जास्त झाला काय, तुम्ही आज काही बोललेच नाही. 5 मिनटं बाकी, 12पर्यंत आहे का बरं टायमिंग वाढवला? 10:30 ते 11:30 टायमिंग होता, वाढवला म्हणजे विचार करायला लागले. याचा अर्थ देवतेचं अधिष्ठान तुमचं निघून गेलं, परमेश्वराचं अधिष्ठान आलं. बोला बोला बोला.
ह्या ज्या गोष्टी या साऱ्या समजून घेतल्या पाहिजे. निगेटिव्ह बाजू ज्या देवतेच्या आहे आपण बघतोय. पुढच्या सत्रामध्ये देवता अनादी आहे, नित्य आहे, निराकार आहे, त्या बघणार आहोत. याच्याविषयी काही प्रश्न असतील विचारा. आपण चिंतन करत राहू, पण त्या चिंतनात तुमचं चिंतन अत्यंत महत्त्वाचं आहे. घरी गेल्यानंतर थोडंसं बाबा याच्या बाबतीत जर विचार केला तर डोक्यात राहतं. अन्यथा यूट्यूबवरती गेल्यानंतर लिहून काढा, समजून घ्या, जाणून घ्या आणि त्यातून बाहेर पडा. हे प्रेम वगैरे असं काही नसतं, हे समजून घ्या, लक्षात घ्या. ड्युटी कर्तव्य तेवढ्यापुरतं असतं. जोपर्यंत तुम्ही उपयोगी पडतात तोपर्यंत, एकदा का निरुपयोगी झाले का आटापला कार्यक्रम. काही नसतं असं. आपले फोटो आपल्याच घरात, दुसऱ्याचे फोटो नाही, तेव्हा आपले फोटो आपल्या घरात कधी राहणार आहे. 10 दिवसानंतर तुमचा 7-12 बदललेला राहील, वारसदाराचं नाव लागलेलं राहील. महिनाभर समाजाच्या लाजकाजं आपला फोटो ठेवतील, ते बी असे कोपऱ्यात कुठंतरी धूळ खात. तो नंतर जाईल. काय आपलं राहत नाही. आपलं एकच आहे, सकळे संपत्ती असंपत्ती, जीवाची परमेश्वर संपत्ती. जे तुम्ही केलं क्रिया दैवराटीच्या अनुषंगाने, तळमळ केली, दुःख केलं, प्रार्थना केली, परमेश्वर व्हावा, तोची भेटावा, यासाठी जे केलं ती तुमच्याबरोबर शिदोरी म्हणून राहणार आहे. ते आपण मिळवायचा प्रयत्न केला पाहिजे. अन्यथा हे जे आहे हे भौतिक आहे. हे आजपर्यंत इतिहास आहे. आजपर्यंत कोणी नेलं नाही. सिकंदर राजाने नेलं नाही. 100 बडकर एक राजे होऊन गेले, त्यांनी नेलं नाही. आपण आपल्याकडं तर काहीच नाही, नेण्यासाठीच काही नाही आहे. त्याच्यामुळं आपणही नेऊ शकणार नाही. पण काहीच येणार नाही आपल्यावर असं नाही आहे. आपल्यावर येणार. दैवराटीत परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने जी जी मिळवले ते आपल्याबरोबर येणार आणि ते आपण मिळवावं हीच अपेक्षा करू. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी दंडवत हो.